नमस्कार, मी माधुरी आणि माधुरीज डायरीज मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या करिअर कट्टामध्ये तुम्ही भेटणार आहात एका गोड अशा माझ्या ताईला, त्या म्हणजे राखी पाटील. त्यांची छोटीशी ओळख मी सांगते, बाकी तर ताईच सांगणार आहेत सगळं काही. ताई भरतनाट्यम विशारद आहेत आणि त्यांनी खूप सारे शोज प्रयोग केलेले आहेत भारतात आणि भारताबाहेर सुद्धा. अगदी दिग्गज कलाकारांसोबत त्यांना काम करण्याची संधी मिळालेली आहे. आणि ते कलाकार कोण हे सुद्धा तुम्ही त्यांच्याकडूनच जाणून घ्या, कारण की कसं असतं ना, डान्स म्हटलं की सगळ्यांचे पाय थिरकतात म्युझिक लागलं की. एकदम क्लासिकल वेनी जर तुम्ही शिकलात तर तुमच्या ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये त्याचा खूप फायदा असतो. मग अगदी तुमचं शारीरिक स्वास्थ्य सुधारेल, मानसिक स्वास्थ्य सुधारेल आणि बऱ्याच गोष्टींचा फायदा होत असतो. तर ते सगळं काही आहे ह्या करिअर मध्ये. काय काय गोष्टी लागतात, जितकं आपल्याला हवंसं वाटणारं हे क्षेत्र आहे, मग त्याचसोबत चॅलेंजेस पण येणारच ना. तर ते सुद्धा आपल्याला माहिती असले पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण मग आपल्या करिअरची वाटचाल करू शकतो. तर आपण राखीताईंचं स्वागत करूया. ताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे करिअर कट्टामध्ये. थँक्यू. थँक्यू माधुरी. ताई, कशा आहात तुम्ही? बाकी ठीक. सध्या अजून लॉकडाऊनची परिस्थिती चालूच आहे, त्यामुळे ठीक आहे. म्हणजे सिच्युएशन हँडल अप करतोय आम्ही. आर्टिस्ट लोक ऍक्च्युली, असं म्हणायला हरकत नाही. हो हो, नाही, होऊन जाईल सगळं व्यवस्थित. बरोबर. येस, बरोबर. ताई, तुमची ओळख सांगा आपल्या प्रेक्षकांना. म्हणजे तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड, शिक्षण आणि ह्या करिअर मध्ये कसं आलात, ह्या थोड्या गोष्टी. बरोबर. नमस्कार, मी राखी चिकटे पाटील. मी भरतनाट्यम विशारद केलेलं आहे आणि लहानपणापासूनच जसं मी म्हटलं की एक काहीतरी तुमच्या कधी कधी जीन्स मध्ये सुद्धा असतं तुमच्या, असं म्हणायला हरकत नाही. तर खूप लहान होते मी, सिनियर केजी वगैरे असंच, अगदी ज्युनियर सिनियर पासूनच. पूर्वी चित्रहार कार्यक्रम लागायचा टीव्हीवर, रविवारचा लागायचा. तर गाणी चालू झाली की मी आपल्या बाजूला जागा हॉलच्या बाजूला आपली नाचत बसायची, त्या गाण्यांवरती नाचायची. आणि जसं त्या फिल्मचे ऍक्टर ऍक्ट्रेसेस किंवा जसं ते असायचे सगळे, तर त्यांना मी खूप असं कॉपी करून त्यांच्या स्टेप्स कॉपी करायची. आणि खूप म्हणजे बेसिकली मी खूप लहानपणापासूनच मला त्या डान्सेसवरती, म्हणजे मी डान्स करायला मला खूप आवडायचं त्या गाण्यांवरती. सो हे म्हणजे कुठेतरी माझ्या आईला लक्षात आलं की हिला जरा जास्तच आवड दिसती आहे. त्यामुळे आमच्याच गल्लीत, म्हणजे पूर्वी आमच्या गुरु व्हायच्या माझ्या गुरु माधुरी केळकरची. तर म्हणून आई म्हणाली की चल, म्हणून तिला आता नृत्य म्हणून आता ह्या क्लासेसला टाकावं. जवळच होते क्लासेस. आणि ऍक्च्युली असं बघितलं तर पूर्वी फार वेस्टर्नचं वगैरे सुद्धा असे काही खूप क्लासेस हा भाग फार नव्हता. म्हणजे ऍक्च्युली पूर्वी सुद्धा म्हणजे अशी की बाबा खूप क्लासेस आहेत, डान्स क्लासेस, की बाबा इथे आहे ऑप्शन आहे, तर फार असं नव्हतं. त्यामुळे मला जवळच्या जवळ माझे भरतनाट्यमचे माझ्या त्या गुरु क्लासेस घ्यायच्या, तर आईने माझ्या तिथे क्लासेसला लावलं. तर म्हणजे अगदी मी सांगते सिनियर केजी पहिलीतच असेल, मी खूप लहान असेल आणि तेव्हा मी सुरू केलं. आणि असं वेळ असते की तेव्हा त्या ह्याच्यात आपल्याला वयात आपल्याला काही फार नॉलेज नसतं, पण डान्स आहे म्हणून आपण ते नृत्य म्हणून शिकायला जायचं, कारण मला पहिल्यापासून आवड होती त्याच्यात. पण म्हणजे ह्याच्यात काही गाणं वाजत नाही किंवा हेच नाहीये तेच नाही, तसे काही विचार आलेच नाही म्हणजे ऍक्च्युली त्यावेळेस आमच्या मनात. कारण मे बी तेवढं एक्सपोजर पण नव्हतं लहानपणापासून आपल्याला. त्यामुळे काय की जे आपल्याला आई वडील सांगतील ते करायचं, सरळ मार्गाने आपलं शिकायचं. त्यामुळे त्या हेतूने मी आपले शिकत गेले. आणि तशा माझ्या खूप स्ट्रिक्ट होत्या टीचर आमच्या गुरु. त्यामुळे अशा त्या अगदी ओरडायच्या असं नाही, कधी कधी फटके पण द्यायच्या मला अगदी चांगल्या आठवतं. त्यामुळे आम्ही घाबरूनच, आधीच घाबरून, काही चुका नाही होणार आमच्याकडून म्हणून अगदीच आम्ही लहानपणापासूनच घाबरून ते आम्ही परफेक्शन करत आलो, असं झालं. आणि अशा करून करून मी शिकत गेले. आणि जसं मी म्हणते की ऍक्च्युली काय असं काही हे नव्हतं की माझं एकच आहे की जे आपण करू त्याला पूर्ण शेवटपर्यंत त्या गोष्टीला न्यायला पाहिजे, अर्धवट अजिबातच नाही सोडायला पाहिजे. कुठलीही गोष्ट पूर्ण ही व्यवस्थित व्हायलाच पाहिजे, करायलाच पाहिजे. आणि तुम्ही त्यामुळे जसं मी 10वीत झाले तसं मी लहानपणापासून शिकत असल्यामुळे मला माझ्या गुरूंनी तेव्हा गांधर्व महाविद्यालयाच्या गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज परीक्षा व्हायच्या, ज्या आपण शाळा आणि त्याच्याबरोबर ह्या परीक्षा आपण देऊ शकत होतो, की ज्याला थोडी व्हॅल्यू होती ह्या सर्टिफिकेट्सना.
आणि एक थोडा सिलेबस असतो तो आपल्याला फॉलोअप करून आपल्याला एज वाईज रिटन एक्झाम्स आणि ह्या सगळ्या फॉलोअप करून आपल्याला त्या लेवलच्या आपल्याला द्यायला लागतं. तर मिनिमम 7 परीक्षा आहेत विशारदच्या आणि पुढे अलंकारही आहेत. म्हणजे ऍक्च्युली 2 परीक्षा त्याच्या पुढे तुम्हाला, जसं आपण म्हणू BA आणि MA टाइप्स असं आपण म्हणू शकतो म्हणजे त्याच्यामध्ये. त्यामुळे मी त्या ह्याच्याने आपली शिकत गेले. शाळा चालू होती, त्यात ही आवड असल्यामुळे हे पण मी साइड बाय साइड शिकत गेले. आणि शिकत असल्यामुळे असं झालं की मी 10वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलेली. ऐरोलीला होते, श्रीराम पॉलिटेक्निकला. तिथे नवीनच होतं ते, तर तिथे कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी त्यांचं DCM म्हणून असं नवीन होतं आलेलं. तर मग तिथे ऍडमिशन घेतली आणि 10वी नंतर मी तिथे गेली आणि तिकडे 3ऱ्या वर्षाला होते तेव्हा, म्हणजे तर तेव्हा माझं सगळं डान्सचं एज्युकेशन पण सायमल्टेनियसली मी साइड बाय साइड कम्प्लीट केल्यामुळे माझ्या विशारदच्या परीक्षा पण झाल्या 96 मध्ये. आणि त्याच वेळेस मी माझं अरेंगेट्रम माझ्या गुरूंच्या हाताखाली मी केलं 1996 मध्ये. सो फायनली म्हणजे अरेंगेट्रम इज लाईक स्टेज परफॉर्मन्स. गुरु शिष्य परंपराप्रमाणे आपण एक आपली जी कला आहे, आपल्या गुरुला जे आपण एवढ्या वर्षाचं आपल्याला एज्युकेशन देतात ते आपण आपल्या लोकांसमोर स्टेजवरती आपण ते पहिल्यांदा परफॉर्म करून दाखवतो आणि आपलं शिक्षण म्हणजे थोडक्यात पूर्ण झालं आहे. तर हे आपण त्या ह्याच्यातून आपण दाखवतो म्हणजे सगळ्या लोकांना किंवा ऑडियन्सला जे येतात बघायला ते. त्यामुळे ते माझं झाल्यामुळे असं झालं की 1996 मध्ये मी अरेंगेट्रम सुद्धा केलं. आणि माझ्या गुरूंचं काय झालं की त्या ऍक्च्युली कल्याणला राहायच्या पूर्वी, त्यामुळे ते ठाण्याला यायच्या क्लासेस घ्यायला. तर समहाव त्यांचं आमच्या इकडचे पण क्लास नंतर काही त्यांनी घेतले नाही फार. त्यामुळे मग त्यांनी ती जबाबदारी माझ्याच वरती टाकली की तू क्लासेस घे इकडचे साइड बाय साइड, मी तुला गाईड करत राहीन. आणि एवढंच नाही तर टीचरच्या अंडर म्हणजे गायडन्स तो टीचिंगचा पण एक वेगळा घ्यावाच लागतो आपल्याला प्रॉपरली. म्हणजे कारण झालं शिक्षण म्हणजे की झालं बाबा आता गुरुशी काही आपलं कॉन्टॅक्ट नाही असं तर अजिबात नसतं. आपल्याला आयुष्यभर आपला गुरु हा कायम आपल्या सोबत लागतोच आणि त्याला नेहमी रिस्पेक्ट द्यावी आणि तो ठेवावा मान त्यांचा, असं मला वाटतं. कुठलेही गुरु असो आपले, मग ते 1 असो 2 असो, त्यांचा गुरुचा मान ठेवूनच आपण प्रत्येक गोष्ट केली पाहिजे. आणि असं करून त्या मला मग कल्याणला पण बोलवायच्या, तिथे क्लासेस घ्यायला बोलवायच्या मला, की मला तेवढाच एक्सपोजर मिळेल की क्लासेस पण कसं घ्यायचं, कसं शिकवावं मुलांना वगैरे. आणि असं करत करत माझं ऍक्च्युली टीचिंग करिअर पण माझं ऍक्च्युली डान्समध्ये आपोआपच वळलं गेलं, असं झालं. तर ते मी 1997 ला ऍक्च्युली सुरू केले माझ्या गुरूंच्या गायडन्स मध्ये. आणि असं झालं की म्हणजे शिक्षण घेतलं मी डिप्लोमा इंजिनिअरिंग, त्याच्यानंतर मी 1 वर्षाचा ऍडव्हान्स डिप्लोमा पण केला. पण समहाव ते आय वॉज डेस्टाईन टू म्हणतात ना की माझं ते डान्सकडेच होतं की क्रिएटिव्ह साइड माझी जास्त मला वाटतं चांगली असल्यामुळे आणि आवड असल्यामुळे ठीक आहे मी आपलं ती साइड म्हणजे ऍक्च्युली होत गेली, म्हणजे ती जातच गेली. म्हणजे असं काही प्लॅन्ड नव्हतं की माझ्या डोक्यात की मला डान्स करिअर करायचंय किंवा काही. पण जसं मी म्हटलं की आपले पेरेंट्सचा सपोर्ट असल्याशिवाय आपण पुढे जात नाही. आणि माझ्या पेरेंट्सना वाटलं की थोडी हिच्यामध्ये आहे ती केपेबिलिटी की ती थोडंसं या फील्डमध्ये पुढे जाऊ शकते या क्षेत्रामध्ये आणि तिला कशाला थांबवावं. म्हणजे प्रत्येकाला जर त्याची आवड पुढे नेण्याची संधी मिळत असेल, त्याचं पॅशन पुढे नेण्याची संधी मिळत असेल तर प्रत्येकाला चान्स हा नक्की द्यावा. सक्सेसफुल होणं न होणं ते त्यावेळेस आपल्या हातात नसतं, पण एक चान्स नक्कीच द्यायला पाहिजे तुम्ही आणि आपण तसं पुढे जायला पाहिजे. सो अशी माझी जर्नी ऍक्च्युली डान्सकडे वळली गेली. आणि जसं तुम्ही म्हणालात की माझं म्हणजे एका पुढे एक ऍक्च्युली डान्समध्येच ऍक्च्युली इतका प्रोग्रेस होत गेला म्हणजे नकळत की 1998 मध्ये माझ्या गुरूंनी अचानक म्हणजे 1997 ला मी कुठे म्हणजे मोकळी झाले थोडंफार ह्या एज्युकेशन मधून वगैरे. आणि 1998 लाच माझ्या गुरूंनी सांगितलं की असं असं हेमाजींचे बॅले ग्रुप आहे त्यांचा, तर तिथे त्यांना काही मुलींची गरज आहे, तर ऑडिशनसाठी आपण जाऊया. तर त्यांनी असंच 2-3 त्यांच्या शिष्यांना घेऊन मला अचानक गेले. तर असं काही प्लॅन नव्हता. तर गुरु म्हणायला चला जायचंय म्हणून चला जाऊया आपण, असं म्हणून खरं आम्ही गेलो. ऑडिशन्स वगैरे दिला तिथे आणि मग ऑडिशन्स दिल्यानंतर मग त्यांनी सांगितलं ठीक आहे आम्ही कळवू म्हणून असं. तर म्हणजे तेव्हा त्यांच्या बहीण आहेत त्या तिकडे त्यांचं सगळं बघतात तिथे बॅलेचं नाट्यविहार कला केंद्र म्हणून आहेत, प्रभा राघवन म्हणून खूप वर्सेटाईल आर्टिस्ट आहेत त्या पण.
आणि बेसिकली त्यांनीच तिथून ते म्हणजे तिकडचं पण ट्रेनिंग विनिंग सगळं त्यांनीच बरेच वर्ष विथ पेशन्स शिकवत आलेत सगळ्या न्यूकमर्सला. सो त्यांनी पण घेतलं आणि म्हणाले की आम्ही तुम्हाला कळवू. तर ठीक आहे, आम्ही ऑडिशन देऊन आलो. सो मग हा एक भाग माझा झाला की ठीक आहे, असं काही प्लॅन नव्हतं आणि ठीक आहे, जस्ट एक पुढे काय करायचं काय नाही करायचं असा विचार चालूच होता. मग तेवढ्या तिथून आम्हाला कॉल आला की ठीक आहे, तुम्हाला ह्या शो साठी बोलवण्यात येत आहे, त्यामुळे तुम्ही या म्हणून शिकायला, म्हणजे असं. सो दिस इज हाऊ आय एंटर्ड इनटू दिस फील्ड बेसिकली ऑन अ प्रोफेशनल लेवल, असं म्हणायला हरकत नाही. सो हे इथपर्यंतचा हा प्रवास आहे माझा, हा ऍक्च्युली शिरण्याचा ह्या प्रोफेशनल फील्ड मध्ये. नाही, मी विचारणारच होते ताई, कारण की 1996 पासून तुम्ही ह्याच्यामध्ये आहात आणि त्याच्या आधी खूप मोठा बेस आहे, कारण की शिक्षण अगदी तुम्ही ज्युनियर सिनियर केजी म्हणजे अगदी 3-3.5 वर्षांच्या असल्यापासून करत आहात. त्यामुळे हा सक्सेस ग्राफ इतका सोपा नाहीये, त्याच्या खाली खूप मोठा पाया आहे. आता म्हणजे मी पाहते बरेच पेरेंट्स ना खूप हौशी आहेत आणि आता जर मुलं बोलले ना की मला डान्स मध्ये करिअर करायचं, इव्हन त्यांना थोडेसे प्लॅटफॉर्म्स पण जास्त आहेत, वेगवेगळे शोज होतात, त्यामुळे मुलांना पुढे येण्याची संधी आहे. पण हे 20 वर्षांपूर्वी नक्कीच नसणार आहे. नक्कीच नव्हतं. म्हणजे मी तेच सांगते ना की ऍक्च्युली मी खरं सांगू का, पण ऍक्च्युली तो एक ना बेनिफिट पण आपण म्हणू शकतो त्यावेळेस. बिकॉज काय झालंय ना, आजकाल पेरेंट्सची एक्सपेक्टेशन्स खूप वाढले. म्हणजे त्यांना असं वाटतं की डान्स म्हणजे काय की फटाफट यायला पाहिजे, झटपट यायला पाहिजे, झटपट शिकायला पाहिजे आणि झटपट जाऊन तुम्ही स्टेजवरती जायला पाहिजे, परफॉर्मन्स द्यायला पाहिजे. म्हणजे त्यांना ना ऍक्च्युली ह्या फील्डचं किंवा या आर्टचं जे आपण म्हणतो ना एक परंपरा जी आपण ट्रेडिशन आहे, ती त्यांना ऍक्च्युली त्याच्यात काही इंटरेस्ट नाही राहिला आहे. बेसिकली तो एक मी म्हणू शकते की त्यांना तो ऍक्च्युली तो ट्रेडिशन मध्ये त्यांना ते बाहेरचं जगाचं ते ग्लॅमर आणि ते जे तो मीडियाचं जे आहे सध्या, त्याच्यामुळे ना कुठेतरी ऍक्च्युली त्या ट्रेडिशन्सला थोडंसं म्हणजे त्यांना ऍक्च्युली तेवढं ते कळत नाहीये की आता जसं तुम्ही म्हणता, आता आमच्या वेळेस एवढं आम्हाला नव्हतं काही बॅकग्राऊंडच्या वेळेस, किंवा आमच्या शोज एवढे नव्हते किंवा एक्सपोजर नव्हतं की ही स्टाईल कुठली ती स्टाईल कुठली म्हणतात त्याला, त्यामुळे आम्ही आमचं कॉन्सन्ट्रेशन ह्या एका स्टाईलकडे खूप अगदी ट्रेडिशनल वे मध्ये टेक्निकली कसं केलं जातं, व्यवस्थित कसं केलं जातं, त्याच्यामध्ये काहीही मॉडर्नायझेशन न करता आम्ही शिकत गेलो. त्यामुळे ना मी म्हणते ना कुठेतरी ती गुरु शिष्य परंपरा होती त्यावेळेस पण. म्हणजे मी अगदी टिपिकल अगदी नाही म्हणणार की आम्ही गुरूंच्या घरी जाऊन राहणं वगैरे तसं, पण एवढंच की ते आम्ही ते व्यवस्थित फॉलोअप करत गेलो. म्हणजे जसं मी आता पेरेंट्सना एक्झाम्पल देते की ज्यांना खूप हाऊस आहे की मुलांना माझ्या 3 वर्षाची तिला डान्सचं खूप आवडतं, तिला हे करायचं, मग किती वर्षात होईल, बापरे एवढे वर्ष द्यावे लागतं डान्सला, मग माहिती नाही. म्हणजे त्यांना असं वाटतं की ह्या विषयाकडे म्हणजे अभ्यास किंवा ह्या दृष्टिकोनातून न बघता फटाफट काहीतरी थोडंसं यायला पाहिजे. मी म्हटलं, मी नेहमी एक एक्झाम्पल नेहमी देते की तुम्ही 1ली ते 10वी शाळा करता का नाही, मग तुम्ही असं म्हणता का 2 वर्ष शाळेत झाली, हा बास झालं, आता मला शिक्षण माझं झालं, बास झालं, एबीसीडी यायला लागलं, बास झालं. नाही, आपण 10वी पण करतो, 10वी नंतर ग्रॅज्युएशन करतो. म्हणजे तुम्ही जर ह्या एज्युकेशनला एवढे वर्ष देता, मग तुम्ही डान्सच्या एज्युकेशनला सुद्धा त्याच ह्याच्याने तेवढाच वेळ द्यायला पाहिजे तुम्ही, तरच तुम्ही त्याच्यामध्ये एक काहीतरी प्रभुत्व मिळवा त्या स्टाईलवरती किंवा असं. म्हणजे जसं मी नेहमी तेच म्हणते की पेशन्स हा पाहिजे कुठल्याही स्टाईल शिकताना. आणि इतकं सोपं नाही, एबीसीडी जसं आपण म्हणतो तसंच 1ली ते 10वी केलं तर ऍटलिस्ट 10 वर्ष तरी तुम्ही नक्कीच द्या ह्या स्टाईलला, तेव्हा कुठे तुम्ही 10वी झालात जसं म्हणतात तसं काहीतरी डान्समध्ये शिकाल. हे मी नेहमी सगळ्यांना सांगते की हा तुम्ही ऍक्च्युली एक्झाम्पल नेहमी समोर ठेवा की जसं आपलं अभ्यासाचं एज्युकेशन 2 वर्षात संपत नाही, तसंच डान्सचं पण 2 वर्षात संपत नाही. खरंय, कारण की ही खूप मोठी प्रोसेस आहे आणि ऑफकोर्स भरतनाट्यम फक्त एक डान्स फॉर्म नाहीये, ते त्याच्या मागे खूप मोठा इतिहास आहे. आणि जसं आपण देवाला पूजतो तसं त्याप्रमाणेच तुम्ही पूजा करता ऍक्च्युली, आणि वर्शिप आहे खूप. त्यामुळे थोडं, म्हणून मी तेच म्हणते की पेशन्स, हार्डवर्क, डिसिप्लिन, डेडिकेशन, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मुलांमध्ये कल्टिवेट केल्या, त्यांना लहानपणापासून थोडं पुश करत राहिलात, म्हणजे त्यांच्या नक्कीच आवडीनिवडी बघूनच आहे, पण
थोडंसं पुश करायला लागतं, बिकॉज आजकालच्या जनरेशन नाही तर काहीच शिकणारच नाही. तर त्यांच्याप्रमाणे आपण गेलो तर मला हे नाही, मला कंटाळा आला, मला बोर झालं, असं नाहीये. ठीक आहे बाबा, मी एक्सपेक्ट नाही करत तुम्ही रोज अगदी अभ्यासातून वेळ काढून करा, ठीक आहे, कारण तेवढं आपण एक्सपेक्ट नाही करू शकत. पण थोडं पुश करून त्यांना ऍटलीस्ट ह्या आपल्या ट्रेडिशन बद्दल, कल्चर बद्दल माहिती मिळावी, हे मी नक्कीच सांगेन. पेरेंट्सने थोडं इनिशिएटिव्ह घ्यावा, बिकॉज लहान वयात तुम्ही जर घातलं तर मुलांना तेवढं नाही कळत. त्यामुळे थोडंसं त्यांना हे आपण समजूत द्यायला पाहिजे. खरंय खरंय. आणि ना मी बऱ्याच माझ्या फ्रेंड्स कडून ऐकायचंय की मी भरतनाट्यम मधून MA केलंय. म्हणजे मला समजायचं नाही की, म्हणजे मला हे बरोबर. माहिती होतं की आर्ट्स, कॉमर्स, सायन्स ह्या साईड्स राईट, आहेत राईट, आणि राईट. त्या हो, ब्रांचेस मधून तुम्ही एज्युकेशन घेता, बरोबर, मास्टर्स करता. बरोबर. पण नृत्यामध्ये पण एवढ्या लेवल आहेत हो, हो, हे हो. मला कारण खरंच. कसं आहे ना, आता समजा आम्ही तर समजा एक लिमिटेशन्स मध्ये शिकवतो. आमचा पोर्शन गांधर्वचा तरी भरपूर वास्ट आहे त्या मानाने. पण जसं मी म्हटलं, की 10वी नंतर सुद्धा जसं आपण ग्रॅज्युएशन करतो, तसंच आपल्या ह्या नृत्यात पण ग्रॅज्युएशन कोर्सेस असतात. प्रॉपर युनिव्हर्सिटीचे कोर्सेस असतात, डिग्री कोर्सेस असतात. त्याला आपण BFA, MFA म्हणजे बॅचलर्स असं म्हणतो इन फाईन आर्ट्स किंवा मास्टर्स इन फाईन आर्ट्स असं. तर ह्याच्यासाठी युनिव्हर्सिटीजशी अफिलिएटेड बरेच असे कॉलेजेस आहेत. म्हणजे जसं आपण म्हणतो नालंदा नृत्य संस्था आहे, जुहुला जी आहे ती, किंवा असे म्हणजे हे प्रत्येक जण युनिव्हर्सिटीचे तुम्हाला प्रॉपर कॉलेज फुल टाइम कोर्सेस असतात. हे तुम्ही जे तुम्ही जसं आर्ट्स करता, कॉमर्स करता, तसं नृत्यात मध्ये पण तुम्ही करू शकता. तर हे जे फर्दर आहे हे थोडं डिटेलिंग मध्ये जातं, बिकॉज तुम्हाला जे आपले पूर्वीचे जे अभिनय दर्पण, नाट्यशास्त्र, हे जे मेन आपले ग्रंथ आहेत किंवा त्याच्यात बेसवरती आपण भरतनाट्यम करतो, हे अख्खेच्या अख्खे पुस्तकं तुम्हाला पाठ करावी लागतात. पण ह्याचा जसं आपण म्हणतो की त्यातल्या त्यात मग तुम्हाला जसं एवढा अभ्यास शक्य नसेल, पण साइड बाय साइड तुम्ही एक चांगल्या पद्धतीने नॉलेज एक्वायर करू शकता. तर ह्या थोड्याशा छोट्या युनिव्हर्सिटी, म्हणजे युनिव्हर्सिटीच्या ज्या गव्हर्नमेंट अफिलिएटेड आहेत, ज्या गांधर्व महाविद्यालयाच्या आहेत किंवा अजून असतील कुठल्या, तर ह्या पण कोर्सेस आपण देतात. पण ह्या तुम्ही स्कूल आणि शाळेपासून तुम्ही हे कंटिन्यू करून तुम्ही अचीव्ह करू शकतात कुठेतरी ह्या असं एज्युकेशनला पण. बरोबर. जसं ना त्यामुळे ताई नक्कीच. तुम्ही सांगितलं की तुम्ही स्वतः 3 वर्षाच्या असल्यापासून शिकलात आणि ऑफकोर्स आता तुम्ही प्रशिक्षण देता इतरांना आणि बरोबर. तुम्ही खूप विद्यार्थ्यांना घडवलेलं असणार आहे. हो, हो. तर म्हणजे सोपं असतं का खरं हे इतक्या लहान मुलांना, 3 वर्षांच्या? बऱ्याच तर मुलांना नाही कसं ऍक्च्युली, अगदी बोलता सुद्धा येत नसतं बरोबर, बरोबर. नीटचं. नाही, नाही. मी सांगते ना, म्हणजे आम्ही ऍक्च्युली खरं त्यांना सांगतो एज लिमिट की मिनिमम 5 वर्षापासून तुम्ही घाला मुलांना. हा हा. कारण ते भरतनाट्यम असल्यामुळे काय होतं की आपल्याला एक प्रॉपर सिलेबस, आपल्याला एक प्रॉपर पॉश्चर्स आपल्याला रिक्वायर्ड असतात, जी आपण नृत्यासाठी वापरतो असं. किंवा हे कुठले क्लासिकल एज्युकेशनसाठी मी म्हणेन, ज्यांना क्लासिकल डान्समध्ये किंवा शास्त्रीय नृत्यामध्ये शिकायचं असेल त्यांना, तर प्रत्येक ह्याला एक जसं आपण म्हणतो ABCD प्रत्येकाचं वेगळं असतं, तसं याचं ABCD शिकायला थोडंसं जरा मॅच्युरिटी हलकी पाहिजे मुलांमध्ये, तरच त्यांना ते समजू शकतं बेसिकली. पण जसं मी म्हणते की आजकाल ग्रास्पिंग खूप चांगले आहे लहान मुलांचं सुद्धा. तर मग आम्ही काय करतो की नाहीच, त्यांना म्हणजे इच्छाच असेल तर आम्ही म्हणतो ठीक आहे, तुम्ही त्यांना पाठवा, आम्ही बघतो. ऍटलीस्ट त्यांनी अर्धा पाऊण तास जरी एका जागी आमचं बसून ऐकलं किंवा राहिले तेवढा वेळ जरी काढला क्लासमध्ये तरी पुष्कळ आहे म्हटलं मग. म्हणजे काय, बरोबर. आम्ही त्यांना प्रॉपर काही ट्रेनिंग एकदम नाही स्टार्ट करत. थोडे बेसिक एक्सरसाइजेस त्यांना थोडंसं त्यांच्या कलेने घ्यावं लागतं ह्या एजच्या मुलांना. त्यामुळे काय आपण फार पर्सनल अटेन्शन देणं डिफिकल्ट होतं जर आपण शिकवतात. पण काय होतं की मुलांचं बाकी इतर ग्रास्पिंग चांगलं असल्यामुळे ना, जरी त्यांना तर थिअरिटिकल वगैरे त्यांना खूप छान म्हणजे पाठांतर खूप चांगलं करतात ते लोक, बरे नॉलेज नसेल त्यांना ना, समजत नसेल. सो इन अ वे इफ चिल्ड्रन आर गिव्हिंग देअर टाइम आणि ते राहू शकत असतील तर ठीक आहे, आम्ही म्हणतो ठीक आहे त्यांना करू दे, म्हणजे त्यांच्या पद्धतीने जर ते एन्जॉय करतायत तर करू दे असं. अदरवाईज आयडियल एज आम्ही सांगतो की मिनिमम एक 5-5.5 वर्षापासून चालू केलं तर म्हणजे कसं त्यांना समजवणं थोडं सोपं पडतं. प्रॉपर बरोबर. पॉश्चर्स मध्ये कसं बसावं, कसं करावं, आणि करेक्ट. थोडे डिफिकल्ट असतात ते बेसिक थिंग्स थोडेसे. नाही, पुन्हा त्यामुळे इथे म्हणून तुमचा तो मुद्दा येतो की पेशन्स महत्वाचे. शिकवणाऱ्याचे येस, येस, पण नक्की. पेशन्स आहेत. नक्कीच, नक्कीच. त्याच्यामध्ये पेशन्स शिवाय आपण टीचर बनूच नाही शकत. आपण टीचर, गुरु म्हणजे जे म्हणतो ते, आपल्याला पेशन्स असेल तरच आपण दुसऱ्यांना 10 वेळा समजवू शकतो, शिकवू शकतो ऍक्च्युली.
येस, एक्झॅक्टली. त्यामुळे ते पण पहिली. खूप छान वाटतं की हल्लीची म्हणजे जी न्यू जनरेशन मधली पण मुलं हो, आहेत ना, त्यांना ह्या आर्ट फॉर्मचं पुन्हा अट्रॅक्शन व्हायला लागलंय. हो, म्हणजे हो. जसं जसं नॉलेज बरोबर. त्यांचं वाढतंय ना, तसं त्यांना नक्की, कळतंय नक्की. की हे शिकलं पाहिजे, हे मूळ हो, आहे हो, आपलं. हो, हो, हो. हा. नाही, ही चांगली गोष्ट आहे. इनफॅक्ट मी पण म्हणते की चांगलीच गोष्ट आहे. आणि असं काही नाही की तुम्ही एकाच स्टाईलशी बांधून घ्या, की तुम्ही दुसऱ्या पण स्टाईल शिका. सायमल्टेनियसली तुम्हाला जेवढं म्हणजे तुमच्यामध्ये कॅपॅसिटी असेल शिकायची तेवढं शिका. पण ज्या ज्या गोष्टी तुम्ही ज्या वयात शिकाल किंवा जे शिकाल ते तुम्ही अर्धवट नका सोडू. त्याच्यामध्ये पूर्ण तुम्ही व्यवस्थित शिका, की बाबा एवढं शिकले बस झालं, बेसिक झालं ना, ठीक आहे मला आलं, तर मी दुसरी स्टाईल शिकते. तसं नका करू. तुम्ही भलेही वेगवेगळे डान्स स्टाईल शिका, पण जे रिक्वायर्ड आहे, ज्या डान्स स्टाईलला जेवढं नॉलेज किंवा जेवढं परफेक्शन यायला तुम्हाला बॉडीमध्ये यायला हे लागतं अंगशुद्धीसाठी, तेवढा वेळ तुम्ही नक्कीच द्या मुलांना. म्हणजे तेवढं माझं म्हणणं आहे. म्हणजे तुम्ही बाकीचं भरपूर गोष्टी आहेत, तुम्हाला एक्सपोजर जिथे पाहिजे तिथे तुम्ही करा, पार्टिसिपेट. इनफॅक्ट चांगली गोष्ट आहे की ह्या मुलांना टॅलेंट दाखवायला स्कोप मिळतोय सध्या लवकर. म्हणजे ह्या एजमध्ये, लवकरात एजमध्ये, जे आमच्या वेळेस ऍक्च्युली नव्हतं. म्हणजे खूप त्यामुळे कुठेतरी मी म्हणते चांगलीच गोष्ट आहे की यांना एक्सपोजर मिळतंय या मुलांना. पण एवढंच की जसं मी म्हणते की कुठलेही डान्स स्टाईल शिका, काहीही शिका, पण त्याचं पूर्ण शेवटपर्यंत तुम्ही पूर्ण करा आणि मग तुम्ही साइड बाय साइड काय जे करायचं ते करू शकता. नक्की, नक्की. ताई, मला असं जाणून घ्यायला आवडेल खरं हो. तर, कारण की तुम्ही भारताबाहेर सुद्धा शो हो, केलेले आहेत, भारतात हो. तर केलेले आहेत हो, आणि दिग्गज कलाकारांसोबत काम केलेलं आहे. बरोबर, तर त्याचा बरोबर. थोडासा अनुभव सांगाल का? हो, म्हणजे मी म्हणेन की मी खूप लकी होते. आय वॉज ब्लेस्ड टू बी अ पार्ट ऑफ यू नो वर्किंग अंडर सच अ बिग बॅनर, नाट्यविहार कला केंद्र, जे हेमाजींचं आहे त्यांच्या अंडर. आणि म्हणजे मी का लकी समजेन, बिकॉज स्वतः त्या एक नृत्यांगना असल्यामुळे, किंवा असं नाही की फिल्म बॅकग्राऊंड असल्यामुळे यु नो त्यांचं वागणं, बोलणं किंवा या आर्टशी जेवढं त्या डेडिकेटेड आहेत, डिसिप्लिन्ड आहेत ह्या सगळ्या गोष्टींसाठी ना, तर ह्या पण गोष्टी आम्हाला त्या एक्सपोजर आणि एक्सपिरियन्स त्यांच्या थ्रू जो मिळाला आहे, तो म्हणजे मला नाही वाटत म्हणजे दुसरीकडे कुठेही आम्हाला एवढं छान मिळू शकेल. म्हणजे ह्या बॅनर अंडर मी केलं, म्हणून मी म्हणते मी खूप लकी आहे की मला भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या ह्यांच्या अंडर, असं आहे. आणि आम्ही जेव्हा म्हणजे कसं असतं की आम्ही जेव्हा जॉईन करतो तेव्हा आपण एक स्टाईल आपण पक्की असेल किंवा आपण एखादी स्टाईल शिकून आपण जातो. पण तिकडे गेल्यानंतर वेन इट्स ऑन अ प्रोफेशनल ग्राउंड, तुम्हाला सगळ्या स्टाईल्स त्या आपल्याला त्याच्यात ऍडअप कराव्या लागतात, शिकाव्या लागतात कोरिओग्राफी वाईज, म्हणजे जे असेल तुमचं ते. आणि मायथोलॉजिकल व्हॅल्यूज असल्यामुळे नक्कीच त्या एक वेगळं स्टँडर्डच आहे. म्हणजे या सगळ्याचं खूप हाय स्टँडर्ड आहे. आणि जसं मी म्हटलं तसं बॅनर चांगलं असेल, आर्टिस्ट मोठ्या चांगल्या आहेत त्यामुळे त्यांच्याकडून म्हणजे शिकणं म्हणजे कमीच आहे. म्हणजे एवढं शिकू तेवढं कमी आहे आम्ही. बिकॉज ह्याच्यात फक्त नृत्य हा भाग नाहीये, बट वेन इट्स ऑन अ प्रोफेशनल स्टेज, म्हणजे मी म्हणेन की आम्ही भारतापासून म्हणजे या छोट्याशा स्टेज पासून अगदी म्हणजे तसं एक ते फॉरेनचे म्हणजे आम्ही जिथे शोज करायचो एवढे मोठे मोठे ह्यूज थिएटर्स असायचे. म्हणजे आपल्याला तो एक्सपिरियन्स म्हणजे खूपच डिफिकल्ट टास्क असायचे हे. बिकॉज एक छोट्या स्टेजवरती तुम्हाला स्पेस कव्हर करणं, मुवमेंट्स करणं, आणि त्याच ह्याचा डबल स्पेस एवढ्या मोठ्या ह्याच्यावरती करणं, मग ते ऑर्गनाइज कसं करावं, टेक्निकली कसं आपल्याला सेटअप करायला पाहिजे, वरून आपण प्रॉप्स जे वापरतो किंवा सगळं जे बॅकड्रॉप्स असतं, तर ह्या सगळ्या गोष्टी खूप म्हणजे त्याच्यामध्ये असतात. आणि ज्यांना काय काय जमतं, जसं लाईट्स असतात, ऑडिओ व्हिज्युअल्स असतात, तर ह्या सगळ्या गोष्टी खूप शिकण्यासारख्या, की फक्त नृत्य असं नाही. पण जे आपण म्हणतो की जे एक्सपोजर आणि एक्सपिरियन्स आपल्याला ज्या व्यक्तीकडून, ज्या बॅनर कडून मिळतो, ते आम्हाला इतकं म्हणजे मी म्हणते ना, इतकं आमचा तो सुंदर प्रवास होता ना माझा तो, अगदी एवढ्या वर्षांचा, की मोर दॅन 15 इयर्स, म्हणजे अगदी की तो कसा ऍक्च्युली गेला कळलं नाही आम्हाला. असं म्हणजे
थोडंसं आम्हाला काय लगेच काय अगदी प्रॉपर परमनंट पोझिशन्स मिळतात असं नाही. त्यामुळे आम्हाला 2 तास ट्रॅव्हलिंग करून तिथे जायचं, सकाळपासून पूर्ण दिवस रिहर्सल्स करायच्या, परत रात्री दमून घरी यायचं, परत ते डोक्यात ठेवायच्या त्या गोष्टी, ती स्टाईल आणायची त्या ह्याच्यामध्ये. आणि असं नाही की खूप सोपं आहे. म्हणजे तुम्हाला तुमचा प्रत्येक स्टेजला, म्हणजे मी तर म्हणेन की असं नाही की पहिलं वर्ष आणि 15वं वर्ष जरी तुम्ही त्या फील्डमध्ये असेल, कुठल्याही प्रोफेशनल फील्डमध्ये, तर जे टॅलेंट तुम्हाला फर्स्ट डेला दाखवायचं असतं तेच टॅलेंट तुम्हाला 15 वर्षानंतरही प्रूव्ह करावं लागतं. हे तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे की मी 15 वर्ष केली, मी खूप म्हणजे आय एम समवन, आय एम समबडी. तर हा ॲटिट्यूड घेऊन तुम्ही ह्या फील्डमध्ये नाही राहू शकत. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस तुमचं टॅलेंट, तुमचं डेडिकेशन, तुमचं हार्डवर्क हे द्यायलाच लागतं. आणि तरच तुम्ही ह्या सक्सेस जे म्हणतो आपण, जे तुम्हाला मिळत जातं, तरच तुम्ही ह्या गोष्टीकडे प्रोग्रेस करू शकता. त्याशिवाय काही शक्य नाही. बिकॉज जसं मी म्हणते, मी एवढे वर्ष काढली ग्रुपमध्ये. मला 2 महिन्यानंतर दुसरा शो मिळाला. 4 महिन्यानंतर तिसरा शो मिळाला त्यांचा. म्हणजे मी सांगते की तुम्हाला हे एवढे गॅप्स घेऊन व्हेन यू कम टू दॅट की त्यांना वाटतं की नाही, आता ही मुलगी आहे किंवा जी व्यक्ती आहे ती आमच्या ग्रुपमध्ये आता व्यवस्थित पोझिशन घेऊ शकते, त्याच्यानंतर ते लोक डिसिजन घेऊन फायनल तुमचं प्लेसमेंट्स करतात. अँड वन युअर लाईक प्लेसमेंट तुमची फायनल झाली की देन यू आर इन लाईक मग तुम्ही लाईक एव्हरी टाइम म्हणजे जिथे शोज असतील मग देन यू आर इन्क्लुडेड इन ऑल दॅट. असं असतं. मग ते फॉरेन असो किंवा कुठेही असो, म्हणजे अगदी आम्ही कानाकोपऱ्यापासून अगदी मी सांगते ना, अगदी छोटे छोटे म्हणजे ते अगदी मोठे ओपन शोज जे आम्ही करतो, अगदी अगदी खूप कोपऱ्या कोपऱ्यात जाऊन अगदी करून सुद्धा आम्ही म्हणजे तो एक्सपिरियन्स तो घेतलेला आहे, ते मोठ्या स्टेज पर्यंत. खरंच खूप त्यामुळे छान आहे. आणि इट्स अन ऑसम प्रत्येक जर्नी. शो मधून नवीन लर्निंग आहे ना ह्यामधून. ऍक्च्युली तेच म्हणते ना, की म्हणजे जसं मला पहिल्या शोला जो नर्वसनेस असायचा स्टेजवरती जाणार, की मी नवीन आहे, मला हे सगळं जमेल का नाही, माझ्या मिस्टेक झाल्या तर, म्हणजे खूप एक टेन्शन असतं आपल्याला. तर तसंच नर्वसनेस मला अजूनही असतो कधी मी स्टेजवरती जायच्या आधी. सो आय थिंक थोडासा नर्वसनेस हा असणं पण मला असं वाटतं कधी कधी गरजेचं असतं. तो माणसाला जसं मी म्हटलं की कुठलीही फील्ड असो, तुम्हाला प्रोफेशनल फील्ड असो, कारण काय आहे, मी सांगते ना, साईड बाय साईड जेव्हा तुम्ही ह्या फील्डमध्ये घेता तुम्ही, किंवा मी जसं सरोजजींच्या अंडर मी 1-2 शोज केले, त्यांच्या अंडर सुद्धा फिल्मफेअर शोज केले, किंवा त्यांनी असंच एक सेमी क्लासिकल बॅले बसवलेला होता. म्हणजे तर ह्यांचे पण म्हणजे एक वेगवेगळे जे आपण कोरिओग्राफर्स आहेत त्यांच्या अंडर, जसं मी म्हणतो की एक तुम्हाला जेव्हा ट्रेनिंग घ्यायला लागतं किंवा ते एक्सपोजर तुम्ही घ्यायला जाता त्या ठिकाणी, तर तेव्हा तुम्हाला कंपॅरिझन्स पण खूप तुम्ही करू शकता, की मी ज्या बॅनर खाली करते तो कसा आहे, ह्यांच्या अंडर आले तर हा कसा आहे, किंवा ह्या ग्रुपमध्ये देर इज सो मच ऑफ पॉलिटिक्स इन फॅक्ट. म्हणजे ह्या प्रोफेशनल फील्ड्समध्ये आय मीन इट्स नेव्हर म्हणजे तुम्ही असं बिंदास जाणार आणि असं सगळं अगदी छान असं तुम्ही एक्सपेक्ट करायचंच नाही. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही काही एक्सपेक्टेशन्स ठेवून जायचंच नाही. पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही कुठल्याही प्रोफेशनल फील्डमध्ये जाता ना, बिकॉज देर इज सो मच ऑफ पॉलिटिक्स, यू नेव्हर नो. म्हणजे तुम्हाला ते तोपर्यंत कळत नाही त्या गोष्टी, बिकॉज तुम्ही नवीन असता. म्हणून मी नेहमी एकच गोष्ट सांगते की कुठल्याही सेक्शन, कुठल्याही साईडला आपण जसं आपण म्हणतो की तुम्ही चूज करता एखादं काही, तर तुमचं हार्डवर्क आणि तुमचा टॅलेंट, या 2च गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहेत. बिकॉज तुमचं हार्डवर्क, तुमचं डेडिकेशन आणि तुमचा जो टॅलेंट मेन आहे, तो तुम्ही जर व्यवस्थितपणे दाखवत गेलात, सरळ मार्गाने गेलात, इथे तिथे न बघता, तर नक्कीच तुम्हाला समोरच्या व्यक्तीकडून ते अप्रिसिएशन नक्कीच मिळेल. आणि ह्या सगळ्यातून तुम्ही पॉलिटिक्स मधून पण म्हणा किंवा म्हणतात ना की सरळ तुम्ही पुढे जाऊ शकतात. म्हणजे आपण आणि आपलं काम, ही खूप म्हणजे गोष्टी ह्या सगळ्या आपल्याला मॅटर करतात, म्हणजे या फील्डमध्ये गेल्यानंतर असं आहे. प्रत्येक फील्ड मध्ये चॅलेंजेस असतातच. हा एक चॅलेंजेसचा एक भाग झाला की पॉलिटिक्स आहे. आणि पण अजून काय प्रकारचे चॅलेंजेस येतात ताई, म्हणजे काय फेस करावं लागतं ग तुम्हाला? म्हणजे आता सध्या समजा आता मी समजा या प्रोफेशनल लाईन कडे सध्या आता मी तिथे त्या विषयाबद्दल बोलते, मग तिथेच सांगते. जसं आता मी छोट्या छोट्या गोष्टी असतात, जसं स्टेजवरती जेव्हा आपण परफॉर्म करतो ना, तर तेव्हा ऐन वेळेस पण ना तुम्हाला ऑन स्टेज खूप प्रॉब्लेम्स येतात कधी कधी. म्हणजे तुमचा ड्रेस सुटतो,
असं होऊ शकतं बाय चान्स. किंवा लिटरली माझ्या वेळेस पण असं झालेलं की माझे घुंगरूत अडकून बसले. यु नो, शो चालू असताना माझं घुंगरूत अडकलं आणि आय वॉज लाईक आता मी काय करू? बिकॉज तुम्हाला स्टेज प्रेझेन्स ठेवणं आणि तुम्ही पुढची स्टेप करणं पण तुम्हाला भाग आहे. तुम्ही ज्यांच्या अंडर करता ते मेन आर्टिस्ट परफॉर्म करते आपल्या समोर. त्यामुळे आपण सोलो नाही आहोत की बाबा आपण काहीही करून आपल्याला सिंक्रोनायझेशन आपल्याला ग्रुपमध्ये करायचं, आपली कोरिओग्राफी सेट आहे. सो इट हॅपन्स. असं खूप वेळा म्हणजे असे असे एक ऐन वेळेस आपल्याला शॉक असे मिळतात ऑन स्टेज सुद्धा आपण करतो तेव्हा. आणि काही वेळेस पण मी सांगते की चॅलेंजेस म्हणजे खूप आपली हीट खूप होते आपण परफॉर्म करतो तेव्हा. तर एवढी अंगात हीट होते ना. आणि ओपन शोज असतात, कधी आम्ही उन्हाळ्यात वगैरे शोज करायचे समर बिमर मध्ये, तर तेवढी आपल्याला म्हणजे मॅनेजर्स किंवा जे असतं तेवढं तिथे ऑर्गनायझेशन म्हणजे आपल्याला एवढी मिळत नाही की फॅसिलिटी सगळ्या देतील किंवा काय. मग लिटरली असं व्हायचं की एवढी उष्णता व्हायची आमची नाचून नाचून की आम्हाला म्हणजे वॉमिटिंग पण अगदी म्हणजे ते म्हणतो ना त्यापर्यंत आम्ही लिटरली मग असं सिच्युएशन आल्यानंतर आम्ही लगेच एक्झिट करायचो. म्हणजे लिटरली अगदी 2 मिनिटात आपल्याला जे काम आहे ते करायचं. काय ते थोडंसं एक तो पाण्याचा घोट किंवा काय ते मिळालं ते घ्यायचं आणि लिटरली लगेच त्या नेक्स्ट पोझिशनला आपली जिथे काय सेटअप असेल तिथे एंट्री करायची. म्हणजे हे सगळे ऑन स्टेज चॅलेंजेस खूप असतात आपल्याला. आपल्या ड्रेसचं कधी काही निघालं ते तुम्हाला मॅनेज करता यायला पाहिजे. काही पडलं आपल्या गोष्टी तर त्या तुम्हाला म्हणजे दुसऱ्यांच्या पायात पण येणार नाही ना, पायाला लागणार नाही ना, ह्या पण गोष्टी समजून आपल्याला ते सगळं डील करावं लागतं. तर हे ऑन स्टेज चॅलेंजेस ऍक्च्युली खूप असतात. आणि जसं मी म्हटलं बॅक स्टेज चॅलेंजेस पण खूप असतात. जसं प्रोफेशनली म्हणते, आता मी जसं म्हटलं आम्ही ओपन शोज करायचो, तर आता क्राऊड सगळीकडचं म्हणजे इतकं काय इतकं म्हणजे घाणेरडं यायचं फ्रँकली स्पीकिंग. म्हणजे त्यांना ऍक्च्युली काय आयडिया नसायची की हे कोण आहेत, काय करणार आहेत, किती ते डिवाइन किंवा ते जे दिसणारे आहात आपल्याला. तर काही काही अशी लोक असतात वृत्तीची की त्यांना बॅक स्टेज असलं की लिटरली म्हणजे फ्रँकली स्पीकिंग म्हणजे आता आम्ही चेंज वगैरे कधी करायचो वगैरे, तर असं पण व्हायचं की मागून असं पब्लिक यायचं आणि म्हणजे चान्स असं फाडायचं. काही वेळेस असं असे ते ओपन हे असायचे की काही त्यांना असं बघायला मिळेल का काय लिटरली ह्या पण गोष्टी आम्हाला खूप फेस कराव्या लागायच्या. म्हणजे आम्हाला खूप काळजी घ्यायला लागायची या सगळ्या गोष्टींची की आजूबाजूला सगळं व्यवस्थित झाकलंय का नाही, कुठून दिसत नाहीये ना प्रत्येक ह्याच्यामध्ये. कारण शेवटी आपलं सेफ्टी पण आपल्याला आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघून करायचं. आणि ऑब्व्हियसली हेमाजींचं बॅनर असल्यामुळे, हेमाजी असल्यामुळे काय व्हायचं की पब्लिक पण खूप यायचं बघायला. बिकॉज त्यांचं जे आहे एवढ्या वर्षांचं जे त्यामुळे ना लोक खूप यायची. आणि मग ना काही असायचं की शो झाला कधी कधी शो मध्येच बंद करायला लागायचं बिकॉज ते क्राऊड अनकंट्रोलेबल व्हायचं कधी कधी. असं म्हणजे एवढा डिवाइन शो असूनही म्हणजे त्यांना काही वेळेस ना कंट्रोल करणं खूप डिफिकल्ट व्हायचं. मग काही काही ठिकाणी तर अगदी म्हणजे अगदी अलीगड वगैरे असे काही काही ठिकाणं होते म्हणजे अगदीच आम्ही तिथे करायचो शो. तर तिथे तर म्हणजे लिटरली आमचा शो झाल्यानंतर 1-1.5 तास आम्हाला बाहेरच नाही निघता यायचं. म्हणजे एवढे आम्ही 2-2 तास आम्ही अडकून बसायचो कारण ते पब्लिक जायलाच तयार नसायचं. मग ते पोलीस कंट्रोल आणि ह्या सगळ्या म्हणजे खूप बॅकस्टेजच्या खूप म्हणजे गोष्टी आहेत. काही काही ठिकाणी आपल्याला एनर्जी ड्रिंक्स प्रोव्हाइड करतात, काही काही वेळेस आपल्याला नसतात. मग ह्या परिस्थितीत आपल्याला फक्त लिक्विड्सवर, फक्त पाणीवर, फक्त चहावरती किंवा कॉफीवरती आपल्याला अख्खा दिवस काढावा लागतो. म्हणजे फक्त लंच नंतर डायरेक्टली जेव्हा तुमचा शो होतो 3 तास आधी तुम्ही शोला पोहोचता, तयारी करता, त्याच्यानंतर अख्खा 3 तासाचा शो करता, त्याच्यानंतर 2 तास परत तुमचं पॅकअप करायला सगळं तयारी करा. म्हणजे इट्स अ व्हेरी टिडियस जॉब म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचं. तर हे चॅलेंजेस म्हणजे तुमच्या स्वतःच्या ऍक्च्युली बॉडीचे पण आहेत ऍक्च्युली ह्याच्यामध्ये. असं म्हणते की ऑन स्टेज, बॅक स्टेज आणि स्वतःची जी आपली बॉडी आहे की ह्या सगळ्या चॅलेंजेस मध्ये सुद्धा स्वतःला तुम्ही तेवढं एनर्जेटिक कसं ठेवावं आणि स्वतःला तेवढं 3 आवर्स परफॉर्मन्स, त्याच्या आधीची वेळ, नंतरची वेळ तुम्हाला तेवढं सगळं ते निभावून जायला लागतं. म्हणजे दिस इज ऑल प्रोफेशनल लेवलचे चॅलेंजेस आहेत जसं मी म्हटलं. आणि जसं मी म्हटलं की प्रत्येक शोला तुम्हाला तुमचं हे टॅलेंट हे प्रूव्ह करायलाच पाहिजे की असं नाही की आज मी 50%च केलं टाइमपास परफॉर्मन्स, ठीक आहे बाबा आज मला मूड नाहीये, असं करून अजिबात नाही सर. बिकॉज हे पण असतं ना की आपण आपल्याच्या आर्टला रिस्पेक्ट देतो, आपल्या ज्या कामाला रिस्पेक्ट देतो ते तुम्ही 100% द्यायलाच पाहिजे. तुम्ही ह्या ऍटिट्यूडने पण नाही राहू शकत. त्यामुळे तेवढी रिस्पेक्ट देऊन तुम्ही जर प्रत्येक शो किंवा प्रत्येक जे शिकत जाता
त्याच्यामध्ये 100% तुम्ही द्यायलाच पाहिजे तुमच्याकडून. ह्या ऍटिट्यूडने ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि जसं मी म्हटलं की कुठली गोष्ट शिकायची असेल तर जसं ट्रॅव्हलिंग पण होतं. आता माझ्या असतात ठाण्यात ते जुहू, ट्रेन ट्रॅव्हलिंग, हे ट्रॅव्हल, म्हणजे ह्या सगळ्या ट्रॅव्हलिंग गोष्टी असतात. त्याच्यानंतर तुम्हाला साहित्य कॅरी रिहर्सल्स करायचं असतात, एवढं सगळं. हो. सगळं म्हणजे या खूप म्हणजे भरपूर वेळ पण आहे, मेहनत पण आहे आणि सोपं नाही आहे. बेसिकली हे चॅलेंजेस सोपं नाही आहेत तुम्हाला या फील्डमध्ये टिकून राहायचं. म्हणजे असं पण लिटरली झालं की कधी कधी आम्ही स्टेज म्हणजे फॉरेनला, म्हणजे बाहेरच्या शोजला स्पेस खूप मोठी असल्यामुळे ना मला एक्झिट एंट्री करणं ना म्हणजे लिटरली असं वाटायचं धावत जायला लागायचं. म्हणजे यू हॅव टू मूव्ह सो फास्ट, म्हणजे तर असं पण व्हायचं लिटरली की आम्ही काही पडायचो, म्हणजे लिटरली आउट जाऊन, म्हणजे लिटरली असं धडपडायचो, पडायचो. बट आय मीन तुम्हाला कितीही लागलं, काहीही झालं तरी दॅट इज द सेकंडरी पार्ट. युअर शो मस्ट गो ऑन अँड युअर ऍज अ परफॉर्मर तुम्ही ते शो निभावून जायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे चक्करीत पडायचं तर पडा, कुठे लागले त्याच्याकडे लक्ष द्या. But this is the thing. This is the total dedication you're supposed to give. I mean, I feel as an artist, आणि हे द्यायला पाहिजे प्रत्येकाने. हो हो अगदी. आणि त्यानंतर ज्या वेळेला पॉझिटिव्ह आपल्याला रिस्पॉन्सेस मिळतात ते सुख मोठं आहे. नक्कीच. मग हो, सगळ्या हो, पलीकडचं आहे हो. ते. म्हणजे आम्ही तर इतके एक्साइटेड असायचो ना की प्रत्येक शो नंतर ना नेक्स्ट डे काय व्हायचं की पेपरला ना न्यूजपेपर्स मध्ये छापून यायचं सगळ्या ह्या. तर मी लिटरली माझ्याकडे एवढे असे न्यूजपेपर्स आहेत आणि ना माझे असे कधी आला किंवा मी आली फोटोमध्ये, तर वी आर लाईक सो एक्साइटेड फॉर दॅट ऑल्सो. लाईक आम्ही खूप एक्साइटेड असायचो की आज मी फोटोमध्ये, आज माझा पेपरमध्ये फोटो आलाय किंवा आय एम हेमाजी आणि माझा आलाय किंवा सो वी टू बी सो हॅपी विथ दॅट. म्हणजे आणि मी म्हणते ना की जसं हेमाजींना स्वतः आर्टिस्ट असल्यामुळे त्यांना आर्टिस्टची कदर आहे, त्यामुळे त्यांनी कधीच असं ट्रीटमेंट देताना आम्हाला असं खाली किंवा खालच्या कधीच नाही लेखलं. म्हणजे दॅट इज सच अ, म्हणजे म्हणतो ना की एखाद्या आर्टिस्टचा मोठेपणा म्हणतो हा, म्हणजे खरंच आम्हाला म्हणजे हेमाजींकडून तर आम्ही नेहमीच म्हणते शी इज अ कम्प्लीट वुमन, की त्यांच्याकडून शिकण्यासारखं एवढ्या गोष्टी होत्या ना. मी म्हणते की एवढं बारकाईने म्हणजे त्या परफॉर्म करताना सुद्धा स्टेजवरती लक्ष ठेवणं, ऑन स्टेज करताना त्यांना काहीही वाटलं चुकीचं आहे, तुमचं ऑडिओ व्हिज्युअल्स किंवा प्रॉप्स वेळेत नाही तर त्यांचं तेवढं प्रत्येक गोष्टीकडे लक्ष. आणि एवढंच नाही तर प्रत्येक आर्टिस्ट पण जेव्हा आम्ही परफॉर्म करतो, आम्ही 6-7 मुली असो किंवा मुलं असो, तर ते परफॉर्म करताना सुद्धा त्यांचं आमच्याकडे लक्ष असायचं. लिटरली त्यामुळे प्रत्येक शो नंतर तुम्ही चुकलात तर तुम्हाला माहितीये की यू हॅड इट. म्हणजे तुम्ही असं नाही की ऑन स्टेज फक्त त्या त्यांचंच बघतात. आय मीन शी इज ऑलराऊंडर. म्हणजे काहीही झालं ना, म्हणजे लिटरली त्या तुम्हाला बरोबर बघतील नंतर सुद्धा की बरोबर सांगणार की हे काय असं केलं तू, हे असं का केलं, इथे हे बरोबर नव्हती तुझी पोझिशन. आणि ह्या वयात सुद्धा त्या अजून तितक्याच ग्रेसफुली करतात. मी तेच म्हणते की हा बॅनर थोडक्यात असा आहे की म्हणजे ह्याच्याकडून आम्हाला ह्या गोष्टी जसं म्हणतो की हे तुम्ही स्टेज प्रेझेन्स म्हणतो किंवा या सगळ्या गोष्टी खूप शिकण्यासारख्या आहेत त्यांच्याकडून. आणि या सगळ्याच आर्टिस्ट मे बी नाही देऊ शकत तुम्हाला किंवा ज्यांच्या अंडर तुम्ही कराल तसं. जसं मी म्हटलं की सरोजींचं थोडंसं काय होतं की फिल्म बॅकग्राऊंड असल्यामुळे, पण फिल्म आर्टिस्ट असल्यामुळे, जसं मी म्हटलं की पॉलिटिक्स खूप असतं किंवा थोडंसं कधी कधी त्यांचे लँग्वेज प्रॉब्लेम्स येतात. असं नाही की त्यांना रिस्पेक्ट नसते, बट बेसिकली काय असतं ते ह्या इंडस्ट्री थोडीशी जरा आपण म्हणतो की पहिल्यापासूनचे जे आहे तर थोडंसं रूड लँग्वेज किंवा ह्या कधीतरी गोष्टी त्यांच्याकडून निघतात किंवा फाऊल लँग्वेज अशी थोडीशी. पण म्हणून म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणजे समजून घेऊन त्या तयारीत तुम्हाला एखाद्या फील्डमध्ये घुसावं लागतं की ह्या गोष्टी घडू शकतात आपल्या बरोबर. त्यामुळे आपण आपलं एक स्टँडर्ड मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. कुठेही गेलं तरी आपण आपल्या खालच्या पातळीवरती न उतरता, म्हणून म्हटलं आपलं काम, आपलं डेडिकेशन, आपलं टॅलेंट, ह्या सरळ मार्गाने फक्त ह्या गोष्टींकडे लक्ष ठेवून जायचं, तरच आपण प्रत्येक ह्याच्यात आपण पुढे जाऊ शकतो चांगल्या पद्धतीने क्षेत्रात कुठल्याही. खरंय. ताई मला अजून एक असं विचारायचं आहे, म्हणजे तुमचा ज्या वेळेला मेकअप होतो ह्या फॉर्म साठी, डान्स साठी, एकदम असं देवीचं रूप वाटतं ते. मला तरी देवी समोर असल्याचाच भास होतो, कारण की ते तुमचे कपडे वेगळे असतात, कॉस्ट्युम, मेकअप सुद्धा खूप रेखीव असतो आणि खूप टाइम
टेकिंग प्रोसेस आहे हे. हो हो आणि घुंगरू पण जे आहेत ते मला असं वाटतं की ते पण अर्न करावे लागतात, ते लेवल्स नाही, आता ते म्हणजे डिपेंड करतं. जसं ते कथ्थक मध्ये आहे, त्या स्टाईल मध्ये ना तुम्हाला घुंगरूचे ते काउंट्स असतात की तुम्हाला 100 घुंगरू किंवा 50 घुंगरू असं ते एक स्टेजेस असतात. जसं कराटेमध्ये बेल्ट्स मिळत असतात तुम्हाला एक एक तसं कथ्थक मध्ये ती पद्धत आहे. पण आमचं कसं असतं भरतनाट्यमध्ये नॉर्मली आम्ही कसं करतो, इनिशियली की आम्ही घुंगरू देत नाही मुलांना, कारण बेसिक्स जेव्हा चालू असतं तेव्हा. पण जसं नॉर्मली घुंगरू पूजा आपण ही जसं म्हणतो की ऍक्च्युली शेवटीच दिली जाते. पण आमचे कसे असतात की आमचे एक फिक्स्ड असे बांधलेले असतात, बिकॉज पॅटर्न वेगळा असतो घुंगरूचा प्रत्येकांचा. बिकॉज आमचे जे भरतनाट्यम स्टाईल आहे त्याच्यामध्ये आमचे जे मुवमेंट्स आहेत किंवा ज्या पद्धतीने आम्ही करतो त्याला असा पट्टा असतो एक आमचा असा, आणि त्याच्यावरती ऑलरेडी फिक्स्ड असतात आमची घुंगरू. ओके. त्यामुळे आमच्या ह्याच्यात ती पॅटर्न नाही आहे. पण ती कथ्थक मध्ये येस, कथ्थक मध्ये तुम्हाला जसं तुम्ही ग्रेड्स वाढत जातात तुमचे, तसं तसं तुम्हाला ते असतं त्यांच्यामध्ये असतं. आणि जसं मी म्हटलं की आपले प्रत्येक डान्स स्टाईल जी आहे ती भरतनाट्यम म्हणा, कथ्थक म्हणा, मणिपुरी, ओडिसी, मोहिनी अट्टम किंवा कुचिपुडी, ते इतके सुंदर आपले म्हणजे कॉस्ट्युम्स आणि ज्वेलरीज आहेत ना, मी म्हणते ना म्हणजे की ते बघूनच ऍक्च्युली इतकं ते डिवाइन, आणि ते म्हणजे ते घातल्यानंतरच आपलं लुकच चेंज होतं. आणि जसं मी म्हटलं की आपले प्रत्येक हावभाव एखाद्या डान्सरचे असतात ते. जसं भरतनाट्यममध्ये आपण आय मुवमेंट्स, हेड मुवमेंट्स, नेक मुवमेंट्स हे प्रत्येक ह्याच्यात असतं, पण प्रत्येक ह्याच्यामध्ये यूज त्याचा कमी किंवा जास्त प्रमाणात असतो. तर भरतनाट्यम ही अशी स्टाईल आहे की ज्याच्यामध्ये फ्रॉम हेड टू टो म्हणजे तुम्हाला पूर्ण बॉडी पार्ट्स यूज होतात तुमचे राईट फ्रॉम द बिगिनिंग, असं आहे. त्यामुळे तुमचे आय मुवमेंट्स दिसणं, तुमचे भाव दिसण्यासाठी तुम्हाला प्रत्येक गोष्टीला ना एनहान्स करावं लागतं. त्यामुळे तो आपला मेकअप त्यामुळे तसाच ट्रेडिशनली तसाच केला जातो, जसं मी म्हणते. त्यामुळे आपल्याला थोडे मोठे डोळे असे करावे लागतात किंवा आयब्रोजला थोडंसं हायलाइटिंग, थोडंसं लाऊड मेकअप आपल्याला करावा लागतो, पण त्याशिवाय आपले हावभाव पोहोचत नाही लोकांपर्यंत बेसिकली. आणि ते ट्रेडिशन जे आहे ते आहे, म्हणजे ते पहिल्यापासूनच जे आहे ते ट्रेडिशन, त्यामुळे आपण त्याच्यामध्ये काही वेगळं काही करण्यात पण काही अर्थ नाहीये. जे आहे ते आहे, पहिल्यापासून जी पद्धत आहे ती आहे. जसं कथकली म्हणा किंवा ते पूर्ण त्याचं गेटअप असतं, तर कॅरेक्टर असते, ती स्टोरी असते त्याच्यामध्ये. त्यामुळे ते राक्षस असेल तर त्यांचं तर खूप हेवी असतो, म्हणजे त्यांना तर असे 2-2, 3-3 तास पेंट करतात पूर्ण फेसला ती लोक, आणि एवढा म्हणजे त्यांना करावं लागतं. इट्स व्हेरी डिफिकल्ट. आय मीन कुठलीही स्टाईल सोपी नाहीये. इट्स व्हेरी डिफिकल्ट राईट फ्रॉम द हेड टू टो, आपण जसं म्हणतो तयार होण्यासाठी. इट टेक्स लॉट ऑफ टाइम, लॉट ऑफ एफर्ट, लॉट ऑफ पेशन्स. आणि बेसिकली जसं मी म्हणते की कुठली स्टाईल असं म्हणतो की आपण म्हणतो की एखादा आमच्या रूल्स प्रमाणे म्हणतो की एखादी डान्सर असावी तर ती सुंदर दिसली पाहिजे बेसिकली, किंवा एखादा नर्तक असेल, नर्तकी असेल तर हे सुंदर दिसले पाहिजेत. म्हणजे आपण कसं एक्सपेक्ट करतो एखाद्या पिक्चर मध्ये हिरो हिरोईन कशी असली पाहिजे, एक प्रेझेंटेबल पाहिजे. नाही तर आपण काय हिरोईन आहे, कसा हिरोईन, म्हणजे आपण कधी कधी मग एफर्ट्स पण घेत नाही, बिचारे मेहनत जरी केले तरी बघायला जात पण नाही. असं असतं की ऍक्टर चांगला असतो पण कधी कधी आपल्याला ते अपिलिंग वाटत नाही, म्हणून फार आपण जात पण नाही कधी कधी बघायला, असं पण असतं. म्हणून हे जसं आपण म्हणतो की ऍज अ डान्सर तुमची फिगर म्हणा किंवा ओव्हरऑल तुमचं जे तयार झाल्यानंतरचं दिसणं म्हणा, ते खूप तुम्हाला असं छान पद्धतीने तयारी करावी लागते प्रत्येक डान्सरला, की जेणेकरून तुम्ही ते तेवढं दिसणार सुंदर की प्रेझेंटेबल दिसणार, मग लोक तुमचं अप्रिशिएट करणार. जसं म्हणतो आपण फर्स्ट इम्प्रेशन, जसं म्हणतो तसं तुमचं फर्स्ट इम्प्रेशन जे असतं ते आपल्याला थोडीच माहितीये की हा व्यक्ती कसा डान्स करणारे व्यक्ती, ती कशी नृत्य करणार आहे, ते आपल्याला माहिती नसतं. आपण पहिले तिला हा काय सुंदर दिसतोय ड्रेस तिच्यावर, हा किती सुंदर दिसतायत त्या, म्हणजे मग त्याच्यानंतर आपण परफॉर्मन्स बघतो म्हणतो क्या बात आहे म्हणून, की सुंदरच झालं. सो दिस इज द थिंग, इट गोज ऑन. सो हा म्हणजे भागच आहे मेकअप, सगळ्या ह्या गोष्टींचा. आणि हे ऑलरेडी आपलं सेट आहे सगळं पहिल्यापासून, जे वर्षानुवर्ष करतात, त्यामुळे त्या पद्धतीने आपण फॉलो करतो त्या सगळ्या गोष्टी. खरंय. आता ताई तुम्ही खूप वर्षांपासून ऍज अ टीचर म्हणून पण काम करताय ह्या फील्डचं, आणि ते खूप
डिफिकल्ट टास्क आहे खरं, कारण की लहान मुलांपासून हो. अगदी हौशी गवशी असतील जे खूप मोठ्या वयाचे, म्हणजे कोणी Right. कोणी म्हातारपणी पण शिकायला येतं की माझं राहून ऑफकोर्स, गेलंय. म्हणजे मी तर खरं सांगू का, मी तर अजूनही सजेस्ट करते म्हणजे की तुम्ही एक हाऊस म्हणून तुम्ही नक्कीच शिकावं हे. आणि कुठल्याही वय असलं की ठीक आहे ना, प्रत्येक वयाला आपण एक थोडेसे लिमिटेशन्स येणारच, तुम्हाला नाही नाही म्हणू शकत, पण असं नाही की तुम्ही काहीच नाही करू शकत. तुम्ही काहीच नाही करू शकत असं तर नक्कीच नाही. आणि जसं मी म्हटलं की भरतनाट्यम आहे, त्याच्यामध्ये योगा म्हणा, ॲक्युप्रेशरच्या गोष्टी म्हणा, किंवा आपल्या पूर्वीचे हँड गेस्चर्स म्हणा, जे आहेत मुद्राचे आहेत, या सगळ्या पूर्वीपासूनच्या ह्या ज्या आपल्या म्हणतो ना आपण की आपल्या भारतात स्पेशली, आणि ह्या योगा म्हणा, या सगळ्या प्राचीन काळातल्या ज्या आपल्या हेल्थ आणि फिटनेस जसं आपण म्हणतो ह्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या भरतनाट्यम मध्ये पण इन्क्लुडेड आहेत, किंवा दुसऱ्या स्टाईल्स मध्ये पण इन्क्लुडेड आहे. त्यामुळे तुम्हाला ठीक आहे, ठराविक गोष्टी नाही करता येणार तुम्हाला, पण असं नाही की तुम्हाला सगळ्याच कुठलीच गोष्ट नाही करता येणार, शिकता येणार नाही किंवा भरतनाट्यमची. त्यामुळे मी नेहमी सांगते की मी नेहमी असा एक कोर्स माझ्याकडे नेहमी तयार असतो की तुम्ही कुठल्याही वयात जॉईन करायचंय, तुम्ही फक्त हो म्हणा. माझी मी माझ्या पद्धतीने कसं शिकवायचं तुम्हाला हे माझं आहे, म्हणजे लुकआउट. मी नेहमी असं सांगते. म्हणजे सिनियर सिटीजन सुद्धा तुम्ही शिकवू शकतात. मी खरंच म्हणजे आपली हाऊस पूर्ण तर नक्कीच करू शकतात. आणि मी सांगते आपली हाऊस पूर्ण करायला गरज नाही, वयाची गरज नाही. म्हणजे मी तर नेहमी म्हणते की मी तर माझं असं मत आहे की तुम्हाला ज्या ज्या फील्डमध्ये एक्सपोजर घ्यायचा चान्स मिळतो ना, ती प्रत्येक फील्ड ट्राय करावी. म्हणजे प्रत्येक फील्डचा तुम्ही तो एक्सपिरियन्स घ्यावा. म्हणजे आयुष्यात तुम्ही असं नाही राहायला पाहिजे की मला हे कळलंच नाही काय आहे ही गोष्ट किंवा कसं आहे. पुढे तुमचा त्या गोष्टीकडे कल असो नसो तिचं एक वेगळं आहे. पण जसं मी म्हणते की प्रत्येक फील्डचा माणसाने एक्सपिरियन्स घ्यावा, त्या फील्डमध्ये जाऊन. जसं मी थोडंसं ऍक्टिंग पण मध्ये म्हणजे असं काही सिरियसनेस नव्हतं, पण मी जस्ट म्हटलं चल बाबा, माझ्या ओळख पण होती, तर म्हटलं ठीक आहे मला जायचं, मी येणार, मला तो काही असेल काम, काहीही असेल तर मी येईन, मला वेळ असेल तेव्हा मी येईन. तर लकीली असं झालं की एका सिरियलचं शूट होतं, तर मी कधी म्हणजे आता इमॅजिन थ्रू आम्ही एका सिरियलमध्ये असं शूटचा एक्सपिरियन्स केलेला आहे. आमचा डान्स सिक्वेन्स होता तेव्हा त्यावेळेस वगैरे, पण असं फार कधी असं मी एक्सपोजर घेतलं नव्हतं. तर ते सुद्धा मला 15-20 दिवस जाऊन, म्हणजे फार काही काम असं नव्हतं, पण ते बघायला तुम्हाला एक्सपिरियन्स मिळतो, त्यांचा मागची मेहनत कळते. एखाद्या आर्टिस्टचं तुम्हाला अजून म्हणजे यू कम टू नो द डिटेल्स ऑफ बारीकी त्यातल्या ज्या असतात त्या कळतात. आणि आपल्याला ह्या सगळ्या फील्ड्समध्ये रिस्पेक्ट अजून वाढते, आपल्या बघण्याचा दृष्टिकोन पण बदलतो. आणि असं वाटलं की बाबा ठीक आहे, मला आवड आहे, तर मला कधी वेळ चान्स मिळाला तर मी परत सुद्धा करायला तयार आहे म्हणून असं. सो दिस इज रिअली गुड. आय मीन जसं मी म्हणते की हे प्रत्येकाने कला ही जपली पाहिजे, आणि ह्या कले थ्रू म्हणजे तुम्ही ट्राय करायलाच पाहिजे. मला गाण्याची कला हौस तुम्हाला आहे. जगवते, येस येस, जगवते आणि नक्कीच जगायला नक्कीच शिकवते. नक्कीच 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 मी म्हणेन की कला ही खरंच जगायला शिकवते आपल्याला. आणि प्रत्येकाने कुठली तरी एक ठेवावी आपल्याकडे कला, काहीतरी शिकत राहावं. आणि जसं मी म्हटलं की तुम्ही अगदी मरूस तर अगदी आपण जेवढं शिकू तेवढं कमीच आहे. तुम्ही अख्खं शिकून जाऊ शकतच नाही जगात. त्यामुळे जेवढं तुम्हाला चान्स मिळतो शिकायचं ना, तेवढं शिकत राहावं तुम्ही. खरंय, आणि जसं मी मगाशी पण म्हणाले की तुम्ही म्हणाले की ह्याच्यामध्ये सुद्धा अजून करिअर वाईज जसं मला वाटतं तुम्ही मगाशी पण मी थोडासा उल्लेख केलेला की परीक्षा तुम्ही मला हो विचारलेलं हो की हो हो. कशा असतात किंवा काय. तर तसंच मी म्हणते की ह्याच्यात सुद्धा ना करिअर वाईज, म्हणजे आता मी म्हटलं ना की जसं तुम्ही नृत्याकडे पण आहेत ना, ह्याच्यामध्ये पण जाऊन तुम्ही ना, तुम्हाला स्कॉलरशिप्स पण मिळतात त्याच्यामध्ये. ग्रेट. त्यामुळे नृत्य, म्युझिक आणि डान्समध्ये तुम्हाला खूप स्कॉलरशिप्स पण अवेलेबल आहेत. म्हणजे ठराविक वयाच्या त्यांचे असतात लिमिटेशन्स किंवा त्यांचे जे क्रायटेरिया असतात त्याच्या. पण म्हणजे तुम्हाला चान्स आहे या सगळ्याचा. तुम्ही म्हणजे असं वाटलं की तुम्हाला फर्दर एज्युकेशन आहे, थोडंसं फायनान्शियली तुम्हाला हेल्प पाहिजे, सपोर्ट पाहिजे, पण तुमच्यामध्ये ती कला आहे की तुम्ही बेस्ट देऊ शकता तुमच्याकडून, तर नक्कीच ह्या पण गोष्टींचा तुम्ही सपोर्ट घ्यावा. की स्कॉलरशिप्सच्या म्युझिक अँड डान्समध्ये आपल्या इंडियामध्ये पण जे आहेत, म्हणजे सध्या आता मी म्हणेन सध्या मिनिस्ट्री ऑफ कल्चर आहे, त्यांच्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या पण आहेत काही स्कॉलरशिप्स. मग सेंटर फॉर कल्चरल रिसोर्सेस अँड ट्रेनिंग म्हणजे CCRT म्हणून आहेत, त्यांच्या आहेत. एक संस्कृती फाउंडेशन म्हणून आहेत, त्या भरपूर स्कॉलरशिप्स देतात वेगवेगळ्या ह्याच्यासाठी. किंवा न्यू इंडिया फाउंडेशन आहे. तर हे सगळे ना खूप दरवर्षी तुम्हाला स्कॉलरशिप्स देतात, त्यांच्या क्रायटेरियाला तुम्ही जर पास केलं तर.
तर म्हणजे ह्या पण तुम्हाला ऍक्च्युली चान्स आहे की पुढे जर शिक्षणासाठी काही तुम्हाला हेल्प लागली आणि तेवढा टॅलेंट असेल तर ह्या गोष्टींकडे पण तुम्ही जर ह्या स्कॉलरशिप्स पण तुम्ही ट्राय करू शकता मिळवायला, ज्याच्यातून तुम्हाला थोडंफार हेल्प होईल इन्कम वाईज, पण तुम्हाला अजून काही शिकता येईल त्याच्यामध्ये. आणि जसं मी म्हटलं की प्रत्येक कॉलेजेस इथे सेपरेट आहेत जे वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज थ्रू तुम्हाला पूर्ण डिग्री कोर्सेस पण अवेलेबल करून देतात. म्हणजे ज्यांना प्रॉपर 10वी नंतर ह्याच्यातच काही करायचं तर तुम्ही डायरेक्टली त्या कॉलेजेसला ऍडमिशन घेऊ शकता आणि प्रॉपर ट्रेनिंग घेऊन तुम्ही पुढे तुमचं करिअर ह्याच्यात करू शकता. जसं मी म्हटलं की परफॉर्मिंग करिअर हे आहेच आहे तुमचं, टीचिंग करिअर ह्याच्यात येतं तुमचं, असं ह्या गोष्टी इन्क्लुडेड. पण मी जसं म्हटलं की ठीक आहे, म्हणजे तुम्हाला तुमचा बॅकअप थोडासा ठेवून करावं लागतं, बिकॉज कुठेतरी फायनान्शियली पण आपल्याला सिक्युरिटी मिळेलच असं नाही ह्या सगळ्या फील्डमध्ये. बट येस, यू कॅन सर्टनली ऍज पर युअर टॅलेंट. आणि जसं मी म्हटलं की आर्ट हे खूप क्रिएटिव्ह असल्यामुळे तुम्हाला थोडं क्रिएटिव्ह राहावं लागतं ह्या फील्डमध्ये. तर म्हणजे प्रत्येक कॉम्पिटिशन खूप आहे, पण कॉम्पिटिशनकडे न बघता स्वतः किती क्रिएटिव्ह वेने आणि तुम्ही तुमच्याकडून किती तुमचं काय देऊ शकाल हे ह्याच्याकडे कल ठेवून तुम्ही देत राहायला पाहिजे, तर तुम्ही नक्कीच सक्सेसफुल व्हाल. आणि खूप छान सांगितलं ताई. आणि इतके ऑप्शन्स सांगितले की बाबा तुम्हाला शिक्षण घ्यायचं तर काय आपल्याला कशी फायनान्शियली हेल्प होईल वगैरे. खूप छान. आणि नक्कीच फायदा होणार आहे ज्यांना ह्यात करिअर करायचं आहे. नक्कीच नक्कीच. मला ना नेहमी क्युरिओसिटी असते, कारण की मला ऍक्च्युअली इतकं ह्या क्षेत्रातलं माहिती नाहीये फ्रँकली स्पीकिंग. पण ह्यामध्ये मला असं वाटतं की मुलींची संख्या जास्त आहे आणि मुलांची संख्या शिकण्याची थोडी कमी आहे का ह्या डान्स फॉर्म मध्ये? मी असं म्हणेल की अनफॉर्च्युनेटली असं म्हणू शकतो की पण कसं मी म्हणते की हे पण सर्टन एरियासाठी आहे. जसं म्हटलं साऊथचा ही स्टाईल साऊथची समजा मी भरतनाट्यम आहे तर तिथे पुरुष पण खूप शिकतात. म्हणजे असं नाहीये, हे ट्रेडिशन आहे म्हणून ती लोक पण शिकतात. किंवा कथ्थक सुद्धा, जसं कथ्थक घराणे आहेत ते त्या साईडला तर तिथे पण भरपूर मेल आर्टिस्ट आहेत. म्हणजे पण ओव्हरऑल जसं आपण म्हणतो की जसं आपण प्रत्येक आता म्हणू की महाराष्ट्रात म्हटलं तर महाराष्ट्रात खूप कमी अशी मुलं असतील की जे शिकत आहेत ट्रेडिशनली असं, बिकॉज ते काय माइंड मध्ये आय डोंट नो एक माइंड सेट झाला आहे एवढ्या वर्षापासूनचा की हावभाव करून जरा मुलांचं पण असं वळू शकतं का काय मन, थोडस थोडं मुलीसारखं वागतील का काय, म्हणजे मी डायरेक्टच बोलते. पण असं नाही आहे, इट डिपेंड्स. म्हणजे एखाद्याचं कसं असतं ना, काही वेळेस असं लहान मुलांना ना पहिल्यापासूनच या गोष्टीची आवड असते तर ती मुलांमध्ये दिसून येते. असं असेल तर असं असेल तर तुम्ही घाला ना, काही हरकत नाही. बिकॉज इनफॅक्ट मी म्हणते मेल आर्टिस्ट इनफॅक्ट खूप कमी आहेत आणि इनफॅक्ट त्यांना प्रोफेशनल लाईन मध्ये खूप जास्त स्कोप आहे मेल आर्टिस्टना सध्याच्या परिस्थितीत. आणि इट्स अ डान्स स्टाईल. बेसिकली तुम्ही वेस्टर्न जर शिकू शकता मग ट्रेडिशनल पण शिकायला तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये असं मला वाटतं. आणि ही ते जे मिथ एक आहे की मेल जे आहेत त्यांनी क्लासिकल न शिकता बाकीच्या स्टाईल्स कराव्यात, दॅट इज मोर म्हणजे त्यांच्या हिशोबाने चांगले, तर हे ऍक्च्युली रॉंग आहे. म्हणजे तुम्ही ट्रेडिशनल जे आपलं ट्रेडिशन आहे ते ट्रेडिशनला फॉलो करायला हरकत नाही. म्हणजे आपलं भारताचं जे ट्रेडिशन आहे ते मेंटेन करायला, ते फॉलो करायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? खरंय. सगळंच वेस्टर्न कल्चर फॉलो करायचं तर मग काय फायदा? ऑब्विसली आता प्रत्येक जण आपलं कल्चर मेंटेन ठेवून किंवा शिकून मग दुसऱ्याचं कल्चर नक्कीच शिकतात. तर आपल्याकडे एवढं आहे, आपलं कल्चर एवढं, ट्रेडिशन्स एवढं आहेत आपले एवढे वर्षाचे, तर ते शिकायला मला असं वाटतं की खरंच म्हणजे आपल्या लोकांनी ते शिकायला पाहिजे ऍक्च्युली. ह्याच्याकडे भर द्यायला पाहिजे. ह्या भरतनाट्यमची, म्हणजे भरतनाट्यम म्हणण्यापेक्षा साऊथ इंडियातल्या लोकांचं एक फार कौतुक वाटतं. म्हणजे हा डान्स फॉर्म बेसिकली तामिळनाडूचा आहे, राईट? बरोबर. पण मी जेवढ्या पण साऊथ इंडियन फ्रेंड्सना किंवा फॅमिलीजना ओळखते, असं असतं की प्रत्येक मुलीला ते त्यांचं म्हणजे एज्युकेशन देतातच. मग ते कथक असू दे, भरतनाट्यम असू दे, क्लासिकल फॉर्म हा शिकलाच पाहिजे. आणि प्रत्येक मुलीला कंपल्सरी शिकवतात. ऑफकोर्स ते मुलांना पण शिकवतात. मी तेच म्हणते, मुलांना पण शिकवतात ती लोक. म्हणजे एवढं ते ट्रेडिशनला पाळून म्हणजे घेऊन जात आहेत ते सगळे, की मुलं पण शिकतात त्यांची.
प्लस ह्याच्यातून तुमचं आरोग्य किती चांगलं राहतंय. व्यायाम ते आहे, मी तेच म्हणते की हा जर तुम्ही एक डान्स हा विषय जर तुम्ही हेल्थ फिटनेस किंवा ह्या दृष्टिकोनातून बघितला ना, तर मी तर म्हणेन की प्रत्येकाने डान्स करावा, प्रत्येकाने डान्स करावा. म्हणजे बिकॉज ठीक आहे, डान्स फॉर्म हा जसं मी म्हटलं की मी म्हणते की तुम्हाला डान्स प्रॉपर शिकायचा नाही, ठीक आहे, पण तुम्हाला जर फिजिकली तुम्हाला फिट राहायचं असेल किंवा व्हॉट एव्हर इट इज ना, हे इतकं हेल्प करतं तुम्हाला, मी सांगते ना. म्हणजे आता मी आता लहानपणापासून शिकत गेली, त्यामुळे मला नाही कळणार, पण मे बी समोरच्या व्यक्तीला ते जाणवत असेल की बाबा हिचं नृत्यामुळे हिचं मे बी अजून तेवढं फिटनेस आहे, किंवा जनरली असं जसं आपण गोष्टी बोलतो तसं आहे. तर ह्या म्हणजे मी तर म्हणेन की फिटनेस साठी का होईना, तुम्ही जसं एरोबिक्स शिकता, तुम्ही म्हणजे वेगवेगळ्या स्टाईल जाता, झुंबा जाता, तसं ह्या डान्सकडे का नाही ह्या दृष्टिकोनातून बघत मला कळत नाही की नुसतं फिटनेस म्हणून तुम्ही जर डान्स शिका ना, म्हणजे तुम्ही परीक्षा देऊ नका किंवा त्या पॅटर्न मध्ये नका जाऊ, पण फिटनेस म्हणून तुम्ही जरी डान्स केलात ना, थोडं यंग एज मध्ये जमलं तर चांगली गोष्ट, नाही जमलं तर आपण तुमच्या जे फिजिकल बॉडी, आम्ही काय एकदम स्ट्रेस नाही करणार की तुम्हाला बाबा पहिल्याच दिवशी बाबा दुखायला लागले हात किंवा पाय, पण त्या कलेने आपण त्या स्टाईलला घेऊन थोडस आपण मुवमेंट्स दिल्या ना, तर खूप मला वाटतं हेल्प होतं तुम्हाला. या आणि ह्या दृष्टिकोनातून तुम्ही बघायला पाहिजे. जसं मी म्हटलं की आपले ट्रेडिशन, आपले हस्तमुद्राज आहेत, हँड गेस्चर्स आहेत, प्रत्येक ह्याला किती महत्व आहे आपल्या ह्याच्यात, मुद्रा थेरपीला. म्हणजे तुम्ही आपण जे आता ब्रह्मस्थानम आपण जसं म्हणतो, आता लिटरली ब्रह्मस्थान म्हणजे आपण ज्या मुद्रास ठेवतो आपण हमसासे किंवा या प्रत्येक ह्याला खूप महत्व आहे आपल्या ह्याच्यात. या प्रत्येक मुद्राचं म्हणजे जसं आपण म्हणतो फिंगर टचिंग किंवा हे जे आपण जे अॅक्युप्रेशरला सुद्धा काही वेळेस वापरले जातात. या सगळ्या थेरपीज आपल्यामध्ये एवढं आहे जे आपल्या बॉडीला फिजिकली आणि एवढं मेंटली फिट ठेवतात. जसं योगा आहे, योगा इज अ व्हेरी गुड थिंग, बट योगामध्ये सुद्धा कसं आहे की आपले योगाचे काही आसन आहेत जे आपल्या डान्समध्ये पण इन्क्लुडेड आहेत. त्यामुळे ते नृत्याद्वारे पण आपण ते योगा थोडंफार कव्हर करू शकतो. त्यातून आपल्याला मुद्रास पण शिकायला मिळतात जे योगामध्ये. त्यामुळे योगा आणि डान्स हे पुष्कळसं एकत्र जाऊ शकतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जर हे तुम्ही शिकलात तर खूप बेनिफिशियल आहे प्रत्येकाच्या ह्याला. त्यामुळे मला वाटतं त्यांनी त्या दृष्टिकोनातून जरी बघितलं फिटनेसच्या, तरी मला वाटतं नृत्य निवडायला काही हरकत नाही. नाही खरंच, कारण आता ना म्हणजे इतकी चर्चा झाल्यानंतर मला असं वाटायला लागलंय मी शिकलं पाहिजे, ऍटलीस्ट थोडं तरी शिकलं पाहिजे, कारण की मी काहीच नाही यातलं शिक्षण घेतलेलं ताई. मी सांगते ना, बेसिकली खूप आहे. म्हणजे मी म्हणते ना, नृत्य म्हणजे काय, तुम्ही अगदी हात पाय जोर जोरात हलवायचे, बाबा उठा बसे, म्हणजे असं हेवी डान्सच करायला पाहिजे असं नाहीये, किंवा ती सुरुवात त्याच्यानेच करायला पाहिजे असं नाहीये. नृत्य म्हटलं तर नृत्यामध्ये आपण जसं मी म्हटलं की मी नेहमी सांगते की थोडं हँड गेस्चर्स, मी जसं म्हटलं हँड गेस्चर्सने थोडं सुरुवात करा. जसं हेड मुवमेंट्स आहेत, आय मुवमेंट्स आहेत, नेक मुवमेंट्स आहेत, या बेसिक मुवमेंट्स आहेत जे तुमच्या ब्लड सर्क्युलेशन तुमचं चांगलं करतात. तर हे नृत्याचाच भाग आहे, नृत्याच्या थिअरीचाच भाग आहे हा. एक्झॅक्टली. अशी सुरुवात केली, मग हळूहळू जसं आम्ही म्हणतो की आम्ही हातचे मुवमेंट जे आम्ही स्ट्रेच करा, हे करा, किंवा तो व्यायामच आहे शेवटी. म्हणजे तुम्ही आणि हे सगळं कोऑर्डिनेशन आहे, कोऑर्डिनेशन आहे. त्यामुळे काय आहे की तुम्ही जसं मी म्हणते की प्रत्येकाला त्याची टेक्निक असते शिकवायची. जर तुम्ही माझ्याकडे आला तर मी माझ्या टेक्निकने तुम्हाला हे शिकवणार. म्हणजे आता माझ्याकडे पण बाहेरून पण काही करतात ऑनलाईन क्लासेस, लेडीज करतात ज्या 40+ आहेत, 50+ आहे. तर ते म्हणतात की मुझे होगा की नहीं मैडम, मुझे पता नहीं है. मैं बोली आप करो, मैं आपको सिखाऊंगी, आप करके देखो, मैं आपको मेरे एक्सपीरियंस के हिसाब से, मेरे जो है टेक्निक के हिसाब से मैं सिखाऊंगी, आप ट्राई करो, बाद में देखेंगे. अगर आपको लग रहा है कि नहीं करना है आपको तो मत कीजिए, मैं आपको फोर्स नहीं करूंगी. बट आजपर्यंत मला नेगेटिव्ह कधीच कोणाकडूनच नाही आलं, म्हणजे टचवूड, की त्यांना प्रत्येकाला म्हणजे ते म्हणतात ना की म्हणजे मी पुढेच गेलो, म्हणजे आम्हाला परत मागे याची वेळ नाही आली, म्हणजे शिकताना थोडक्यात, म्हणजे एवढं असू नये बाय. खूप छान माहिती मला मिळाली की तुम्ही ऑनलाईन पण शिकवताय. म्हणजे इनफॅक्ट मी म्हणते ना की हे कोविड म्हणजे ह्या पॅन्डेमिकमुळे का होईना, टेक्नॉलॉजी वाईज सुद्धा आपण खूप गोष्टी शिकलो आहोत, ज्या आपण कधी एक्सपेक्ट केल्या नव्हत्या पॉसिबल फार होतील आपल्याला. पण जसं म्हटलं की अगदीच एकदम जे लहान मुलं असतात, खूपच जसं म्हटलं 3-4 वर्षाचे असतात, त्यांना ऑनलाईन गायडन्स देणं थोडं डिफिकल्ट होतं. पण ज्यांना बेसिक्स माहिती असेल तर त्यांना शिकवणं ठीक आहे. म्हणजे काही काही थोडे डिफिकल्ट होऊ शकतात, पण त्यांना थोडं व्हिडिओ बॅकअप थोडं देऊन किंवा
जर लहान मुलं असतील तर मी त्यांना सांगते की कोणीतरी पेरेंट एकाने थांबा, आई किंवा कोणी, की मी जे बोलीन ते तुम्ही त्यांच्याकडून थोडंसं करून घ्या बरोबर. बेसिकली. बिकॉज मी लिटरली त्यांचे हातपाय पकडून नाही दाखवू शकत. तर तुम्ही खरंय. जर बाजूला राहिलात तर मी शिकवायला तयार आहे ऑनलाईन करेक्ट, सध्या. करेक्ट. तर तसे पण मॅनेज करतात आणि इनफॅक्ट छान करतात पेरेंट्स पण मॅनेज, म्हणजे त्या लहान लहान मुलांना शिकवतात आणि त्यांना कळतं त्यामुळे ते. हां ना. त्यामुळे काय होतं की कुठे स्टॅग्नेंट नाही होते, त्यांचा प्रोग्रेस होत राहतो ह्या ऑनलाईन एज्युकेशन सुद्धा. हो, आणि असं दुसरा आहे. फायदा असा आहे की ज्यांना खरंच शिकायचंय पण फिजिकली तिथे पोहोचणं शक्य नाही हो होत आहे. हो, कारण नक्कीच की नक्कीच सगळ्यात मोठा नक्कीच. फॅक्टर तुम्ही मगाशी बोललात की तुम्ही ट्रॅव्हल करून जायचात. मग हो हो शिकण्यासाठी हो असेल हो, किंवा परफॉर्म करण्यासाठी, हे तुम्हाला घरी बरोबर मिळतंय बरोबर, ना. नक्कीच नक्कीच नक्कीच. तर हा एक खूप म्हणजे ठीक मोठा आहे, जसं आता आपण बेनिफिट आहे. म्हणतो की काय काय आपल्याला कधी टीचर म्हणून असं कधी ओरडू शकतो, फटके नाही देऊ शकत, फक्त आपण अशा सिच्युएशन्सला एक मजेचा भाग म्हणून की थोडं म्हणजे जिथे जिथे असं पाहिजे की एक थोडा फटका देऊन जरा सुधारणार असेल ते नाही गोष्ट करता येणार, बट येस म्हणजे बेसिकली थोडं तुम्हाला जेवढं ग्रास्पिंग करून तुम्हाला शिकता येईल तेवढं नक्की शिकू शकतो. म्हणजे अगदीच 100% नाही म्हटलं तरी 95% तर तुम्ही नक्कीच शिका ऑनलाईन इनिशियली, म्हणजे असं माझं म्हणणं आहे. ताई, मी आता विचारणारच होते, हो कोविडचं तुम्ही नाव काढलात. हो कोविडच्या आधीच्या सिच्युएशन्स खरंच खूप वेगळ्या होत्या. तुम्ही बाहेर जाऊन काम करू शकत होतात आणि काम करण्याची पद्धत टोटली वेगळी होती. आणि हो. कोविड आल्यापासून बरेच चेंजेस करावे लागलेत. तर तुम्हाला काय ह्या गोष्टींमध्ये काय चॅलेंजेस येतात आता? मी ऍज अन आर्टिस्ट जर म्हटलं तर सध्या मी म्हणेन की आर्टिस्ट लोक खूप सध्या सफर करत आहेत. बिकॉज मी जसं म्हटलं तसं की जर तुम्ही फक्त एक आर्टिस्ट म्हणून करत असाल, जॉब नसेल, तर ह्या सिच्युएशनला थोडंसं जरा डिफिकल्ट आहे सगळ्यांना कोप अप करणं. बिकॉज कसं की ठीक आहे, आता प्रत्येकाच्या परिस्थितीप्रमाणे सगळे ह्याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. पण जर तुमच्याकडे तेवढं जर इन्कम नसेल किंवा काय, तर मग थोडंसं प्रॉब्लेम होतो की आर्टिस्टला आता सध्या स्टेज बंद आहे. तर स्टेज बंद असल्यामुळे प्रोग्राम्स असे बंद आहेत. पण बिचारे ऑर्गनायझर्स किंवा आर्टिस्ट ऑनलाईन का होईना पण ते सगळं त्यांचं कंटिन्यू ठेवायचा प्रयत्न करतायत, जसं आपण म्हणतो तसं. पण आपण फक्त हे आर्टिस्ट म्हणून ठीक आहे, आपण क्लासेस घेतो, पण आता माझ्याकडे कधी 20 मुलं होती तर आता माझ्याकडे 10च मुलं येत आहेत सध्या. तर हा एक भाग आहे. म्हणजे कुठेतरी जर आपण फायनान्शियली डिपेंडेंट असू ह्या गोष्टींवरती, तर थोडंसं येस, खूप ह्या गोष्टींचा प्रॉब्लेम होतो आहे. जसं मी म्हटलं की बॅकस्टेज आर्टिस्ट असतात किंवा आमच्या व्यतिरिक्त जसं मेकअप मॅन असतात, हेअर ड्रेसर्स असतात. तर आता कसं सगळ्यांना सगळ्यांची कामं बांधलेली जी आहेत लोक, त्यांना थोडं डिफिकल्ट झालं आहे सिच्युएशन्स. आणि ऍज अन आर्टिस्ट मी म्हणेन की थोडंसं डिफिकल्ट आहे सध्याचा आमचं काळ हा चालू आहे. किंवा जे खूप चांगले सेट आहेत त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांना काही एवढं इश्यू होत नाही, म्हणजे फार फरक नसेल पडत, म्हणजे मे बी बट ओव्हरऑल येस, म्हणजे अशा वेळेस असं वाटतं की कधी कधी नाही, ठीक आहे बाबा, एक जॉब असला असता तर दॅट्स अ बेटर खरंय, ऑप्शन. खरंय. कधी कधी असं वाटतं. बिकॉज कसं की आमचे कसे स्कूल असतात, इव्हेंट्स असतात, आम्ही इव्हेंट्स घेतो, तर स्कूल शाळाच बंद, ते इव्हेंट्स पण बंद आहेत ना 2 वर्षापासून. हो ना. इव्हेंट्स नाही झाले. त्यामुळे जे आर्टिस्ट आम्ही कोरिओग्राफर्स म्हणतो किंवा आम्ही जे सपोर्ट करतो ह्या गोष्टींना, सगळ्यांना आम्ही इव्हेंट्स ऑर्गनाईज करतो, त्यामुळे ते इव्हेंट सध्या टोटली बंद असल्यामुळे काय होतं की कुठेतरी प्रत्येक जणच त्याच्यातून, म्हणजे आम्ही जर सफर करतो तर आमच्या अंडर जी बाकीचे जे लोक आहेत कनेक्टेड, ती पण तेवढी सफर करतात, असं आहे. खरंय, सो हा फक्त एक आर्टिस्टची नाहीये, पण आर्टिस्टच्या मागे पण भरपूर लोक असतात, एक स्टेजच्या मागे, एक इव्हेंटच्या मागे. त्यामुळे सध्या त्याचा खूप प्रॉब्लेम म्हणजे ऍक्च्युली होतोय सगळ्यांना. मी त्यामुळे येस, हे देवाजवळ खरंच चॅलेंजिंग आहे, खूप प्रार्थना करेन चॅलेंजिंग आहे. मनापासून. हो, हो. नक्कीच नक्कीच. हे सगळं म्हणजे संकट जाऊ दे. चॅलेंजेस आहेत. कारण हो ना, काम सगळ्यांनाच हवंय. हो ना, हो कोणालाच ना, बरोबर आयतं आहे. काहीच नकोय. प्रत्येकाला हो काम ना. हवंय, आपलं नाही म्हणजे टॅलेंट मी तर म्हणते दाखवायचंय. खूप जास्त पण नको, पण ऍटलिस्ट हे पॅन्डेमिकचं जे आहे ते, म्हणजे त्या ह्याच्यातून निघून जाऊन व्यवस्थित ते बाहेर पडले एखादा आर्टिस्ट, तरी पुष्कळ चांगली म्हणजे गोष्ट आहे, असं.
तरी आहेत बरेचसे सपोर्ट करतात ह्या गोष्टीला, पण काय आहे की सगळ्या गोष्टीला खूप वेळ लागतो ह्या गोष्टीला. वेळ लागतो आणि प्रत्येकाला जाणीव नसते. जर आपण त्या करिअर मध्ये काम करत नसू ना, तर काय काय असताना त्याच्यातले डिफिकल्टीज समजत नाही. येस येस येस, बरोबर म्हणता तुम्ही, ही पण गोष्ट बरोबर म्हणता की काय काय जाणीव नसते. जसं की असं म्हणजे ना मला असं नेहमी वाटायचं की मी प्रिया सोबत होते, प्रियाने तुम्हाला टॅग केलेला, तर आम्ही इंजिनिअरिंग केलं ना, त्यावेळेला असं वाटायचं की इंजिनिअरिंग म्हणजे अवघड, हे जे आर्ट्स वाले वगैरे जे करतायत ना ते फार सोपं आहे. पण असं नाहीये. तर मला कोणी सांगितलं की तू एखादं बेंडिंग कर, एखादं पोस्चर करून दाखव डान्स फॉर्म मधलं, डिफिकल्ट, शक्य नाहीये, चमकेल मला कुठेतरी. मी इनफॅक्ट मी सांगेन की वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट जॉब इज अ टीचर, डान्स टीचर, असं मी पण सांगेन, कोरिओग्राफर होणं किंवा हे, बिकॉज ह्या फील्डमध्ये ना तुम्हाला जो अभ्यास आहे तोच शिकवायचा नसतो, तुम्हाला हे धडे शिकवायचे तोच धडा नाही वर्षानुवर्ष शिकवायचं. तुम्ही एक धडा आज शिकवला तर दुसऱ्या दिवशी दुसरा धडा शिकवावा लागेल. त्यामुळे ही क्रिएटिव्हिटी ही प्रत्येक आर्टिस्टला आणावी लागते त्यांच्या आतमध्ये, प्रत्येक डान्सरला, प्रत्येक कोरिओग्राफरला आणावी लागते, टीचरला आणावी लागते. त्यामुळे इनफॅक्ट दे नीड टू बी सो इनोव्हेटिव्ह, एव्हरी टाइम त्यांना काहीतरी नवीन आणावं लागतं. त्यामुळे इनफॅक्ट हे जास्त डिफिकल्ट जॉब आहे ऍक्च्युली, की एवढं क्रिएटिव्हिटी आणणं, एवढं विचार करणं. म्हणजे कधी कधी असं वाटतं की एज्युकेशन घेऊन तुम्ही एका पोझिशनला येता, मग तुमचं काम फिक्स्ड असतं की मला बाबा हे काम करायचं आहे, तर मला ह्याच्या पुढे कधी कधी असं असतं किंवा एखाद्या इंग्लिश टीचरला माहितीये की मला हा पोर्शन आहे, 5वीचा हा पोर्शन आहे, माझा पहिला धडा, दुसरा धडा, तिसरा धडा शिकवलं की झालं. आय मीन असं पण आपण म्हणतो कधी कधी. ऑब्व्हियसली एव्हरी म्हणजे मी असं हे नाही म्हणत कोणाचं काम असं आहे, पण मी जसं मी म्हणते की माझ्या हिशोबाने मला असं वाटतं की डान्स टीचर येणं सगळ्यात डिफिकल्ट जॉब्स आहे. खरंय ते, कारण की तुम्ही खूप सुरुवातीलाच बोललात की काही पेरेंट्स असे पण येतात की त्यांना म्हणजे 1 वर्षात 2 वर्षात सगळं शिकायचंय. शक्यच नाहीये. म्हणजे जे लोकांनी एवढं गुरु शिष्य परंपरा थ्रू एवढे वर्षानुवर्ष काढलेत आणि एवढं ट्रेडिशनला फॉलो ठेवून करत गेलेत, आणि तुम्ही आपले 2-4 वर्ष शिकून लगेच क्लासेस काढून, म्हणजे असं नाही मी म्हणत तुमच्याकडे टॅलेंट असेल, पण काय होतं की कुठेतरी असं वाटतं की मग आपण जे एवढे वर्षांची मेहनत घेणारे गुरु आहेत, टीचर्स आहेत किंवा एवढे मुलं आहेत, मग त्यांना तो म्हणजे ते म्हणतो ना की तेवढं अंडरस्टँडिंग लोकांमध्ये नसतं की ही माझ्या जवळ शिकवते, हिच्याकडे क्लासला लावा. मग त्यांना असं वाटतं की चल बाबा 2-4 स्टेप्स आल्या, बाबा काहीतरी शिकली ना बस. पण असं नाही की ह्या एक्सपिरियन्स ह्या व्यक्तींकडे शिकलं तर मला काही वेगळं अजून त्याच्यातून व्यवस्थित शिकायला, कारण त्यांना तेवढं ते जायचं नसतं बेसिकली त्यांना. त्यामुळे ते आर्ट फॉर्मला काय होतं ना, कुठेतरी अर्धवट शिकतात, असं पण होतं बऱ्याच वेळा. मुलं अर्धवट शिकतात आणि मग मला आता क्लासेस काढायचे, हे जास्त खूप झालंय सध्याच्या ह्याच्यामध्ये, की त्यांना शिकणं कमी आणि युटिलायझेशन लगेच त्यांना करायचं असतं बेसिकली ह्या सगळ्या गोष्टींचं. पण हे जरा थोडं यंगर जनरेशनने मला असं वाटतं थोडं समजून घ्यायला पाहिजे, पेशन्स घेऊन ठेवायला पाहिजे की तुम्ही शिकवा, पण असं नाही की की एक 3-4 वर्ष शिकलं की लगेच सगळं आलं, असं नाही. म्हणजे ज्यांनी खूप वर्षांची, ज्यांनी मेहनत घेतली, ज्यांनी या ट्रेडिशनला वाचवण्याचा प्रयत्न केलाय, तेवढं तरी तुम्ही मेंटेन करायचा प्रयत्न करा. फार त्याच्यामध्ये मॉडर्नायझेशन आणू नका तुमच्या पद्धतीचं, नाही तर मग पुढे कोण राहणारच नाही ते ट्रेडिशन शिकवायला, लोक जनरेशन्स नाही राहणार. असं त्याचा सोल तसाच ठेवला पाहिजे, म्हणजे दॅट मॅटर्स. छान वाटलं ताई माहितीये का ह्या सगळ्या गोष्टींवरती बोलून. म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज पासून अगदी चॅलेंजेस पर्यंत आपण केलं. तर एक थोडासा फन एलिमेंट म्हणून आपण रॅपिड फायर करूया का? अरे बापरे, बर. मी तुम्हाला प्रश्न विचारेन, तुम्ही एका शब्दात किंवा एका वाक्यात उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. अरे बापरे, बर, काय करते. तुमची स्ट्रेंथ काय आहे? माझी फॅमिली. वीकनेस? फॅमिली. एक्स्ट्रीम हॅपीनेस कशातून मिळतो? जेव्हा आपण ऑन स्टेज परफॉर्म करतो तेव्हा. बिगेस्ट फिअर काय आहे? पर्सनल ग्राउंड्स वरती माझं बिगेस्ट फिअर आहे की आय डोंट लाईक लुझिंग माय पीपल.
म्हणजे असं मी म्हणेन थोडं वेगळ्या अर्थाने, म्हणजे डान्सशी निगडीत नाही असं म्हणणार. अदरवाईज काही नाही, म्हणजे आपली लोक आपल्या सोबत असतील तर आपण काहीही अचीव्ह करू शकतो. दॅट इज व्हॉट आय फील. सो दॅट इज माय बिगेस्ट फिअर. इफ आय लूज सम माझे कोणी जवळचे लोक असतील किंवा आय फिअर ऑफ लुझिंग पीपल. म्हणजे कुठेतरी आपल्याला तो एक कमीपणा असतो ना, तो आपल्याला वीक करतो माणसाला. असं असतं. त्यामुळे जेवढा सपोर्ट तेवढा आपण वी आर ऑलवेज ऑन. एक्झॅक्टली. तुमचा फेवरेट पास टाइम काय आहे? ड्रॉइंग, पेंटिंग. अरे वा, भयंकर आवडतं. त्यामुळे मी म्हणजे डान्स सोबत हे इतकं टॅलेंट आहे, बापरे. म्हणजे मी पहिले तर खूपच करायची, अगदी प्रत्येक पेंटिंग खूप करायची. म्हणजे मला कलर्स हे खूप अट्रॅक्ट करतात. म्हणजे माझ्यासाठी जसं मी म्हणते रेनबो कलर, रेनबो इज ऑलवेज माय ऑल टाइम फेवरेट वर्ड असं मी म्हणू शकते. बिकॉज कलर्स गिव्ह एनर्जी टू मी. म्हणजे माझ्यासाठी कलर्स हे खूप मॅटर करतात. मला नेहमी ब्राईट कलर्स आवडतात किंवा म्हणजे ते खूप मला एनर्जेटिक सपोर्ट करतात मला. त्यामुळे ते कलर्स असल्यामुळे ना मी खूप क्रिएटिव्हिटी ट्राय करत असते, वेगवेगळ्या रंगांची, शेड्सची. अनफॉर्च्युनेटली आता थोडंसं आता फॅमिली आणि ह्याच्यामुळे थोडं वेळ कमी मिळतोय मला सध्या. पण जर असं मला वाटलं मला वेळ आहे तर मी लिटरली म्हणजे आय गो फॉर दॅट. मग ते ग्लास पेंटिंग असो, वॉल पेंटिंग असो, म्हणजे भिंती सुद्धा मी अगदी छान कधी कधी केलेल्या आहेत. आय लव्ह दॅट. बेसिकली दॅट्स माय बेस्ट पास टाइम. रिअली ग्रेट टू नो. ताई, इतकं छान वाटतंय ना मला गप्पा मारून. खरंच म्हणजे मला असं वाटतंय की कदाचित नेक्स्ट ऑनलाईन स्टुडंट मीच असेन की काय, असं वाटायला लागलंय मला. येस इज वेलकम. आणि कोविडच्या सिच्युएशन मधून सगळं बाहेर पडू दे आणि तुमचं पुन्हा जोमाने काम सुरू होऊ दे. तुम्हाला नक्कीच नक्कीच. तरी जसं मी म्हणते तसं बोलण्यामध्ये तरी अजून आपले काही काही एक्सपिरियन्स असतात ते राहून जातात. जसं मी व्हिडिओ अल्बम्स पण केलेले होते, तर ते एक वेगळं मला एक्सपोजर मिळालेलं होतं. तर ते काही काही गोष्टी अजून राहून जातात माझ्या सांगायच्या खरं. बिकॉज ते एवढ्या गोष्टी झालेल्या असतात की कधी कधी ती विसरून जाते की ही पण अपॉर्च्युनिटीज असतात की वेन यू बिकम अ व्हेरी गुड आर्टिस्ट, व्हेरी गुड डान्सर. तुम्हाला लीड आर्टिस्ट म्हणून मी स्टेज बॅलेस प्रोफेशनल लेवल्सला पण केलेले आहेत की लीड आर्टिस्ट म्हणून. व्हिडिओ अल्बम्स काही केलेले आहेत लीड आर्टिस्ट म्हणून डान्सिंग साठी पण. सो हे पण एक जसं मी म्हटलं की जसं नुसतं ऍक्टिंग असं नाही, जसं डान्सेस मध्ये पण तुम्हाला खूप ह्या एक्सपोजर्स मिळू शकतात. जसं मी आता असिस्टंट म्हणून सुद्धा कामं केलेली आहेत. जयाप्रदाजी रिस्पेक्ट, त्यांच्या पण काही बॅलेन्सला. तर मला खूप काळ नाही जमलं वेळ द्यायला बिकॉज ट्रॅव्हलिंग आणि ते खूप मला डिफिकल्ट झालं. शेवटी मी कोरिओग्राफी गुरुजींना म्हटलं की मला नाही जमणार फार. पण तो एक त्यांच्यामुळे मला का होईना पण एक थोडा तो पण एक एक्सपिरियन्स मला मिळाला की की आपण स्वतः परफॉर्म करणं आणि आपल्या अंडर आपण एखाद्या मोठ्या आर्टिस्टला आपल्या गुरूंच्या गायडन्स, कोरिओग्राफरच्या गायडन्स खाली ट्रेन करणं. ते खूप गोष्टी आहेत ज्या तुम्हाला एक्सपोजर पण म्हणू शकता मिळतं तुम्हाला ह्या गोष्टींचं, आणि शिकायला पण मिळतं. सो अपॉर्च्युनिटी आणि लर्निंग गोज असं एकत्र पॅरलली जात असतात, पॅरलली जात असतं, एकत्र तुम्हाला मिळत जातं. खूप छान वाटलं ताई माहितीये. आणि माधुरीज डायरीज कडून तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत. तुमचं अजून असंच काम सगळ्यांपर्यंत पोहोचू दे डिअर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी ऑल्सो. आणि मला पण खूप आवडलं तुमच्याशी बोलून. थँक्यू सो मच. थँक्यू.